सगळ्यांना नमस्कार. सह्याद्री शिक्षण संवाद या व्यासपीठावरती जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केलेला आहे, हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रामुख्याने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरती घडणारे जे महत्त्वपूर्ण बदल आहेत, हे सर्व बदल आपल्या सर्व हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधल्या महाराष्ट्रातल्या स्टेक होल्डरपर्यंत पोहोचावेत. त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा. एक पद्धतीचा संवाद त्याच्यावर व्हावा, साधक-बाधक चर्चा या सगळ्या मुद्द्यांवरती व्हावी. त्या दृष्टिकोनातनं या व्यासपीठ आपण क्रिएट केलं. पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अधिकृतपणे एक ऑनलाईन संवादाचं व्यासपीठ ज्याला मी म्हणेल, चर्चेचं व्यासपीठ ज्याला मी म्हणेल आणि आमचा जो एक पब्लिक एंगेजमेंटचा एक मिशन आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आहे आणि एकूण त्यांना काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन्स हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे एक पद्धतीने याच्या माध्यमातून आपण एक पब्लिक ओपिनियन एनलायटनमेंट करण्याचा प्रयत्न तर करतच आहोत, पण दुसऱ्या पद्धतीने आपण शासनाला देखील त्यांच्या धोरण निर्मितीमध्ये सहाय्य करतो आहोत. आणि मला असं वाटतं की आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांची ही दोन अत्यंत महत्वाची उद्दिष्ट आहेत. एक तर एनलायटनमेंट आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपण जनतेमध्ये, लोकांमध्ये जागृती निर्माण करतो वेगवेगळ्या विषयांवरती साधक बाधक चर्चा करून. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण अनेकदा धोरण निर्मितीमध्ये या बाबतीमध्ये योगदान करत असतो. या दृष्टिकोनातून या व्यासपीठाची निर्मिती केली गेली. त्याच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम असतात की जे उपक्रम प्रामुख्याने आपण एखादा जी-आरच्या रूपाने म्हणा किंवा एखादा कॅबिनेट निर्णय घेऊन आपण सुरू तर करतो, पण बऱ्याचदा तो निर्णय विशेष करून जे आपले सेल्फ फिनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्यांना आम्ही अनएडेड कॉलेजेस म्हणतो, आपल्याकडे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज पण आहे. आपल्याला माहिती की आपल्या महाराष्ट्रामध्ये केवळ पब्लिक युनिव्हर्सिटीज ज्या आपण म्हणतो तेवढंच आपला पुरतं आपलं उच्च शिक्षण मर्यादित नाही आहे. आपल्याकडे 85 विद्यापीठ आहेत, आपल्याकडे खाजगी विद्यापीठ आहेत, आपल्याकडे डीम टू बी युनिव्हर्सिटीज आहेत, युनिटरी आहेत, क्लस्टर आहे, डिनोवा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं आपल्याकडे आहेत. या सगळ्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घेणं गरजेचं आहे. यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचणं गरजेचं आहे की नेमकं आपण काय करतो आहोत उच्च शिक्षणामध्ये. त्या दृष्टिकोनातनं आपण हे व्यासपीठ सुरू केलेलं होतं आणि हे अखंडितपणे ह्या दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता आपल्या ह्या क्षेत्रातले सगळे तज्ज्ञ येतात आणि ते या एखाद्या विशिष्ट विषयावरती आपल्या सगळ्यांबरोबर संवाद साधतात. त्या दृष्टिकोनातून याचं आयोजन केलं गेलं होतं. आज आपण यासाठी एक महत्वाचा विषय निवडला आहे. आपल्याला कल्पना असेल की नवीन सरकार येऊन एक साधारणतः 100 दिवस उलटल्यानंतर, म्हणजे जेव्हा 100 दिवस पूर्ण झाले एप्रिल महिन्यामध्ये, त्यावेळेला एक टार्गेट दिलं गेलं होतं प्रत्येक विभागांना. त्यानुसार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने देखील एक महत्वाचे 11 उद्दिष्ट ठरवलेली होती जी 100 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण करायची होती. आणि या 11 उद्दिष्टांमध्ये अनेक अनेक महत्वपूर्ण घडामोडी झाल्या ज्याच्यावरती सादरीकरण यापूर्वी झाले. फॉर एक्झाम्पल डॅशबोर्ड, पहिल्यांदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा एक डॅशबोर्ड तयार झाला. म्हणजे ऍट अ ग्लान्स एका सिंगल क्लिकवरती आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, महाविद्यालय किती आहेत, विद्यापीठ किती आहेत, याच्यापासून आपल्याकडे विद्यार्थिनी किती आहेत, विद्यार्थी किती आहेत, त्याच्या स्कॉलरशिपच्या संदर्भामधले इश्यूज असतील, या सगळ्यांच्या बाबतीमधली जी माहिती आहे ही आपल्याला ऍट अ ग्लान्स सिंगल क्लिकवरती उपलब्ध होती. एवढा चांगला उपक्रम आपण केला. युनिव्हर्सिटीमधले जे सगळे डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये रँकिंग सिस्टम आपण इंट्रोड्यूस केली, ज्याला UDRF आपण असं म्हणतो. याशिवाय आपण महाज्ञानदीप सारखं एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं, पहिल्यांदा सुरू केलं. म्हणजे आपल्याला एनईपीच्या मॅन्डेटच्या अंतर्गत आपण 40% ऑनलाईन कोर्सेस आता देऊ शकतो. म्हणून महाराष्ट्र सरकार आपला उच्च तंत्र शिक्षण विभाग पहिला विभाग आहे की ज्यांनी महाज्ञानदीप सारखं पोर्टल जे सुरू केलं आहे. आणि त्याच्या संदर्भात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू संजीव सोनवणे सर यांनी प्रेझेंटेशन पण आपल्या ह्याच व्यासपीठावरती दिलेलं होतं. अशाच पद्धतीने एक अत्यंत महत्वाचा उपक्रम आपण पूर्ण केला, ज्याला महासार्क असं म्हटलं जातं. आणि ज्या संदर्भामध्ये जो पहिले ई बोर्ड ऑफ स्टडीजच्या रूपाने होता, माशेलकर साहेबांनी जेव्हा एक टास्क फोर्स आपण एनईपीच्या संदर्भात नेमला होता, त्यावेळेला त्याला ई बोर्ड ऑफ स्टडीज म्हणून असं केलेलं होतं. कारण एनईपी आपण राबवत असताना आपण एंट्री एक्झिट चा ऑप्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आता या नवीन शैक्षणिक वातावरणामध्ये अनेक गुणात्मक बदल होत असताना अनेक अभ्यासक्रम असे आहेत की जे राज्य पातळीवरती आपल्याला इंट्रोड्यूस करायचे आहेत. त्याचप्रमाणे अनेक विद्यापीठांकडनं महाज्ञानदीप पोर्टलवरती काही कोर्सेसला मान्यता द्यायची आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून साधक बाधक चर्चा गेल्या 3 महिन्यांपासून सातत्याने होत होती. आणि त्याच्या रूपातनं हे तो महासार्क जो प्रकार आहे
हा पूर्णपणे अस्तित्वात आलेला आहे आणि याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका मुंबई विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू R.D. कुलकर्णी सर यांनी घेतलेली आहे आणि महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आपल्याला कल्पना असेल की R.D. कुलकर्णी सरांची फार मोठी भूमिका ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणीमध्ये आहे. आपण ज्या महत्वाच्या समित्या 4 समित्या नेमल्या होत्या त्यापैकी NEPच्या संदर्भात त्यातली एक समिती ही R.D. कुलकर्णी समिती होती. सरांचं राष्ट्रीय पातळीवरती जागतिक पातळीवरती देखील युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनला अत्यंत मोठं योगदान आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सरांचा सहभाग असतो. सरांची बॅकग्राऊंड ICT मधनं आहे. पहिले ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यानंतर ते आता मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झालेले आहेत. शासनाच्या अनेक समित्यांवरती सर आहेत. UDRFचा सुद्धा संपूर्ण संकल्पना ही R.D. कुलकर्णी सरांची आहे आणि त्याचप्रमाणे महासार्क ही देखील संकल्पना R.D. कुलकर्णी सरांनी मांडली, ती विकसित केली आणि त्यांनी आज ती आपल्याकडे GRच्या रूपाने आज संपूर्ण राज्याला उपलब्ध आहे. त्याला आता एक संस्थेचं रूप आलेलं आहे, म्हणजे त्याला इन्स्टिट्यूशनलायझेशन त्याचं म्हणतो. त्याला प्रॉपर स्ट्रक्चर आहे, इन्स्टिट्यूशन सारखं त्याची एक प्राधिकारी आहे, त्याच्यासाठी त्याचे शासनाकडनं नेमले गेलेले अधिकारी आहेत आणि त्याच्या माध्यमातून नेमकं काय काम होणार आहे, या महासार्कच्या माध्यमातून एकूणच महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचे गुणात्मक परिवर्तन घडून आणले जातील किंवा तो कॅटलिस्ट कसा ठरू शकेल, तो फॅसिलिटेटर कसा ठरू शकेल, या सगळ्या दृष्टिकोनातनं आपण महासार्क हा विषय सगळ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत गेलेलो आहे की हे सगळे जे उपक्रम आहेत हे काही विशिष्ट लोकांपुरते, विशिष्ट महाविद्यालयांपुरते, विशिष्ट विभागांपुरते, मी प्रादेशिक विभागांचं म्हणतो, मर्यादित राहायला नकोय. याचा लाभ हा सगळ्या सर्वदूर आपल्याकडे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यात चर्चा होणं गरजेचं आहे. तुमच्याकडनं याच्यातनं काही व्हॅलिड सजेशन्स पण येऊ शकतात. त्यामुळे यासाठी आपण चर्चा करण्यासाठी आज ज्यांनी ही संकल्पना मांडली, ज्यांनी ही संकल्पना विकसित केली, या R.D. कुलकर्णी सरांना आपण आज आपल्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती आमंत्रित केलेलं आहे की तुम्ही येऊन ही महासार्कची संकल्पना संपूर्ण राज्याला सांगावी. आणि आज मला आनंद होतो आहे की आज संपूर्ण राज्यामधनं आपल्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत जवळपास 358 जण आज मला समोर माझ्या डॅशबोर्डवरती दिसत आहेत. 360 जण रादर आपल्याला जॉईन झाले आहेत. प्राचार्य आहेत, संस्था चालक, टीचिंग नॉन टीचिंग, विद्यार्थी, पालक, आज सगळ्यांनी आज इथं उत्तम सहभाग दिलेला आहे. आज मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो, आपल्याकडे आमचे 2 वरिष्ठ मार्गदर्शक आदरणीय विलास सपकाळजी छत्रपती संभाजीनगरवरनं आज आपल्याकडे MGM विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय मुरलीधर चांदेकर सर देखील आज मला आपल्याला आज जॉईन झालेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे आज भरपूर मोठा ऑडियन्स आहे, कदाचित अनेक सन्माननीय कुलगुरू या ठिकाणी जॉईन झालेले असतील. मी आज सगळ्यांचं नाव माझ्यासमोर नाहीये, पण मी सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक आजच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि मी आदरणीय कुलकर्णी सरांना, आज खरं तर कुलकर्णी सर त्यांच्या सब कॅम्पसच्या व्हिजिटवरती होते, पण ते म्हणले सर मी कुठेतरी एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन थांबेल आणि तिथनं का ह्या तुमच्या कार्यक्रमाला जॉईन करेल. अत्यंत शॉर्ट नोटीसवरती कुलकर्णी सर आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालात. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आदरणीय कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या सादरीकरणाला सुरुवात करावी. कुलकर्णी सर. धन्यवाद दिवाणकर सर. मी आवाज येतोय माझा व्यवस्थित येतोय सर, व्यवस्थित येतो. मी शेअर करतो. हा, मला वाटतं माझी आता PPT सगळ्यांना दिसते आणि सगळ्यांना PPT जी दिसते. ओके, तो आपले महाराष्ट्राचे डायरेक्टर हायर एज्युकेशन डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांच्या संकल्पनेतून ही दर शुक्रवारी आपलं महाराष्ट्रातलं एक शैक्षणिक NEPच्या अँगलनी जे शैक्षणिक डायलॉग होतोय या निमित्ताने, आणि गेल्या कित्येक महिन्यापासून ही अखंड अशी एक प्रकारची सिरीज राबवली जात आहे. त्याचं निश्चित खूप मोठं श्रेय डॉक्टर शैलेंद्र देवळानकरांना आहे. त्यांनी हे कंटिन्युअस केल्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या व्याख्यानांची पण मेजवानी मिळालेली आहे. त्याच्यामुळे NEPचे वेगवेगळे जे प्रयोग होत आहेत त्या वेगवेगळ्या एक्सपर्ट्स कडून आपल्याला ऐकायला मिळाले. त्याबद्दल मी त्यांचे पहिल्या मनापासून अभिनंदन करतो. या
ऑनलाईन सेशनला उपस्थित असणारे सर्व माननीय कुलगुरू सर, माजी कुलगुरू सर आणि सर्व कॉलेजचे प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग, यांना मी आता आपल्या सर्वांना शुभ संध्याकाळ. आणि एक नवीन रिसेंटली जो GR आला त्या संदर्भातला आपल्याला या निमित्ताने आपल्यासमोर मांडू इच्छितो. महासार्क हा तसा म्हणला तर एक वेगळा एक प्रकारचा प्रयोग म्हणजे खरोखर समोर येतो आहे. म्हणजे त्यातला महा हा शब्द महाराष्ट्रासाठी आहे आणि सार्क हा स्टेट अकॅडमिक अँड रिसर्च काउन्सिल असा या अँगलने तो ॲब्रिव्हिएशन आलेलं आहे. म्हणजे आपलं जसं महाज्ञानदीप आपले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सोनवणे सर, त्यांनी महाज्ञानदीपचं एक व्याख्यान यापूर्वी झालेलं आहे. म्हणजे आपल्या या दृष्टीनं भारताला म्हणजे भारतातले एक अग्रगण्य शैक्षणिक राज्य म्हणून महाराष्ट्राचा नेहमी ओळख असते आणि त्यामुळे महाराष्ट्रातले जे काही वेगवेगळे जे प्रयोग आहेत ते या निमित्ताने सगळ्यांच्या समोर येत आहेत. म्हणजे महासार्क हा खरोखरच एक अभिनव असा एक या निमित्ताने आपल्या समोर येईल की ज्यामध्ये लक्षात येईल की ज्या काही NEPच्या अँगलनी ज्या काही वेगवेगळ्या विद्यापीठांना ऑटोनॉमस कॉलेजेसना ज्या प्रकारचा एक ऍडवायझरी सपोर्ट असावा या अँगलनी महासार्कचं एक हे स्वरूप आहे. याचं मी साधारणतः थोडक्यामध्ये एक आपल्या सगळ्यांसमोर प्रेझेंटेशन करून त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. कारण हे प्रकार टोटली नवीन असल्यामुळे निश्चितच यामध्ये खूप काही शंका असण्याची शक्यता आहे. यातला सर्वात महत्वाचा भाग आहे की जो NEP जेव्हा सांगते की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये की विद्यार्थ्याला एका इन्स्टिट्यूशन मधून दुसऱ्या इन्स्टिट्यूशन मध्ये जाण्याची एक सिमलेस स्टुडंट मोबिलिटी मिळते. म्हणजे असं होऊ शकतं की एखादा विद्यार्थी 4 वर्षाच्या डिग्री प्रोग्राम मध्ये जर समजा त्यानं पहिलं वर्ष मुंबई विद्यापीठात केलं आणि दुसरं वर्ष सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये करायचा निर्णय घेतला आणि त्याला त्या प्रकारे सगळ्या एलिजिबिलिटी नॉर्म्स करून जर ऍडमिशन मिळायची असेल तर यामध्ये what should have been a right mechanism so as to identify the process for credit recognition, credit equivalency and credit transfers. हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा. म्हणजे फर्स्ट इयर त्यांनी मुंबई विद्यापीठात केले आणि सेकंड इयरला तो समजा BSc फिजिक्सचा विद्यार्थी आहे आणि त्याने BSc फिजिक्स ला समजा सेकंड इयरला तो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये घेऊ इच्छितोय आणि त्याला ते मिळतंय, तर त्या केसमध्ये म्हणजे ते विद्यापीठ त्या दृष्टीने एलिजिबिलिटीच्या बेसिसवर त्याला ऍडमिशन देत असेल तर त्याचे क्रेडिट ट्रान्सफर मुंबई विद्यापीठातून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होणं आणि त्या क्रेडिट ट्रान्सफर या दृष्टीने की सेकंड इयरला जो BSc फिजिक्सचं जे काही मॉड्यूल प्रोग्राम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असेल त्या प्रोग्रामच्या दृष्टीनं क्रेडिट इक्विव्हॅलन्सी मिळणे, ह्या दोन्ही गोष्टी ज्या क्रेडिट ट्रान्सफरच्या मेकॅनिझम फॉर्म मध्ये व्हायला हवा, तर त्या सर्वात त्या दृष्टीने आपल्याला इक्विव्हॅलन्स मेकॅनिझम काहीतरी असायला हवं. म्हणून आपल्याला हे एक सिस्टीम काहीतरी एक स्टेट लेवलला असायला हवी होती, one which will provide a right way of providing credit recognition, credit equivalency and credit transfer. तर तो एक सर्वात महत्वाचा आहे. दुसरा पार्ट म्हणजे अर्थात हे 2 युनिव्हर्सिटीमध्येच असेल असं नाही. आपल्याकडे साधारणतः 200च्या वर ऑटोनॉमस कॉलेजची संख्या आहे. एका ऑटोनॉमस कॉलेजेसमधून दुसऱ्या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये गेला तरी निश्चित क्रेडिट रेकग्निशन आणि क्रेडिट इक्विव्हॅलन्सी लागणार आहे. किंवा एका ऑटोनॉमस कॉलेजेसमधून तो नॉन ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये गेला तर ऑटोनॉमस कॉलेजचं स्वतःचं बोर्ड ऑफ स्टडीज आहे, ते त्यांचा स्वतःचा अभ्यासक्रम देतील. पण नॉन ऑटोनॉमस कॉलेजला हा त्या युनिव्हर्सिटीचा प्रोग्राम असेल. तर मग अशा केसमध्ये ह्या प्रकारचं क्रेडिट इक्विव्हॅलन्सी कसं द्यावं हा एक निश्चितच त्याच्यामध्ये पार्ट. त्याशिवाय
आपल्याला म्हणजे या दृष्टीने जे सगळे अकॅडमिक इक्विव्हलन्स द्यायचे, तो एक महत्वाचा पार्ट त्यामध्ये अपेक्षित आहे. दुसरा पार्ट आहे की या बाबतीतलं 4.5 to 8 हे आपलं हायर एज्युकेशनचं लेवल्स आहे. 4.5 to 6 हे युजी मध्ये आणि 6 to 7 हे पीजी मध्ये आणि 8 हा पीएचडी मध्ये. तर या अँगलनी आपल्याला जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात घ्यावं लागेल की यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम्स राबवतो, ज्याच्यामध्ये प्रत्येक लेवलला एक लर्निंग आउटकम क्रेडिट फ्रेमवर्क असणं आवश्यक आहे. तर ते लर्निंग आउटकम क्रेडिट फ्रेमवर्क देण्याच्या दृष्टीने एक सुलभ ऍडवायझरी मेकॅनिझम स्टेट लेवलला असावं, असाही तो महासार्कच्या याच्या बाबतीतला होतो. आणि याशिवाय आता आपण म्हणतोय की सर्वात वी आर लुकिंग फॉर our country to get established as a विकसित भारत बाय 2047 ही आपलं सगळ्यांचं मिशन आहे. आणि या मिशन मध्ये निश्चित मध्ये जेव्हा आपण म्हणूया की आपल्याला 2047 मध्ये जर विकसित भारत म्हणून आणि थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून आपल्याला जर इव्हॉल्व्ह व्हायचं असेल, तर त्या दृष्टीने आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रिसर्च सेंट्रिक सिस्टीम्स आहेत, त्या रिसर्च सेंट्रिक सिस्टीम युनिव्हर्सिटीलाच प्रमोट करावं लागणार. म्हणजे ज्या काही आता इंडस्ट्री 4.0 प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की साधारणतः एक 64 क्रिटिकल इमर्जिंग एरियाज आयडेंटिफाय केले. आणि या दृष्टीने जर आपण ओव्हरऑल विचार केला, या 64 क्रिटिकल इमर्जिंग एरियाज मध्ये जर आपण वेगवेगळ्या देशांच्या युनिव्हर्सिटीच्या त्या क्रिटिकल इमर्जिंग एरियाज मधले रिसर्च पब्लिकेशन्स आयडेंटिफाय केले आणि त्याचा इम्पॅक्ट लक्षात घेतला, तर मग आपल्याला वेगवेगळ्या देशांची त्या क्रिटिकल इमर्जिंग एरियामध्ये होणारी आघाडी आयडेंटिफाय करता येते. तर लक्षात येते असं की साधारणतः 57 एरियाजच्या क्रिटिकल इमर्जिंग एरियाजमध्ये चायनीज युनिव्हर्सिटीज आणि त्यांच्या एकत्रित कॉम्बिनेशन पुढे येताना दिसत आहेत. आणि 7 मध्ये साधारणतः युएसचे आहे. भारताचा साधारणतः निदान 5 एरियाज असे आहेत की भारतातल्या युनिव्हर्सिटीचा इम्पॅक्ट हा किमान सेकंड रँकिंग मध्ये येतोय, जो इन टर्म्स ऑफ पब्लिकेशन्स इन हाय इम्पॅक्ट फॅक्टर इन दोज 64 क्रिटिकल इमर्जिंग, म्हणजे ज्याच्यामध्ये त्या 5 मध्ये आपण जे येतोय, ऍडव्हान्स मटेरियल्स असेल, बायोफ्युअल्स असतील, अशा प्रकारच्या 5 एरियाज मध्ये आपण दिसतो. आणि काही एरियाज मध्ये आपण थर्ड आहोत आणि जवळपास 45 एरियामध्ये आपण टॉप 5 मध्ये आहोत असं आपल्याला दिसतंय. म्हणजे याचा अर्थ वी नीड अ मेकॅनिझम टू क्रिएट ए व्हायब्रंट अँड रिसर्च इनोव्हेशन कल्चर थ्रू कोलॅबरेशन, कोऑपरेशन, कोऑर्डिनेशन अँड सिनर्जी अमंगस्ट युनिव्हर्सिटी. बऱ्याच वेळा आपण आपल्या रिसर्च आणि इनोव्हेशन हे एक प्रकारे आयसोलेशन मध्ये होत असतं. तर त्यामध्ये एक सिनर्जी असावी, त्यामध्ये एक कोऑर्डिनेशन असावं, त्यामध्ये कोलॅबरेशन्स असावे आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मधलं एक कोऑपरेटिव्ह मेकॅनिझम यामधून पुढे यावं, असा पण त्याच्यामध्ये एक मोठा व्ह्यू आहे. म्हणजे महासार्कचं एकंदरीत अकॅडमिक रिसर्च आणि इनोव्हेशन या सगळ्यांमध्ये निश्चित आपल्याला योगदान असावे या अँगलनी तो पुढे आलेला आहे. तर आता या निमित्ताने महासार्कचा जो जी आर अलीकडे आला त्यामध्ये आपण सिमलेस मेकॅनिझम फॉर प्रमोटिंग सिमलेस मोबिलिटी, अकॅडमिक इक्विव्हलन्स, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, किंवा आपण जे म्हणतो की ऍक्सलरेटेड लर्निंग, किंवा आपण दुसरं जो म्हणतो की एक्सटेंडेड लर्निंग, असं जे काही मेकॅनिझम असेल, किंवा लर्निंग आउटकम करिक्युलर फ्रेमवर्क आहे, किंवा महाज्ञानदीप मधून आपण जे ऑनलाईन प्रोग्राम्स किंवा कोर्सेस हे प्रमोट करतोय, त्यासाठी लागणारं जे अप्रुव्हल मेकॅनिझम असेल, आणि एक कोऑर्डिनेटेड, कोऑपरेटिव्ह आणि कोलॅबोरेटिव्ह रिसर्च अँड इनोव्हेशनचं मॉडेल आपल्याला या निमित्ताने पुढे आणायचंय. तर त्या दृष्टीने तो महासार्कचा जी आर निश्चित महत्वाचा आहे. आपल्याला निश्चितच म्हणजे लक्षात घेत येतो की एनईपी स्टेअरिंग कमिटी करमळकर सरांच्या नेतृत्वाखाली आणि राव सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वेगवेगळे त्यानिमित्ताने एनईपी स्टेअरिंग कमिटीने जे वेगवेगळे जी आर 2022-23 पासून जे आलेले आहेत, आणि त्यानिमित्ताने पुढेही 23-24 ला आपल्या स्कूल कनेक्ट क्लस्टर युनिव्हर्सिटीचे सिस्टीम्स आले आणि 2025 ला
म्हणजे अगदी आपला हा कंटिन्युअस मेकॅनिझम ऑफ इश्युइंग GR आहे. तर म्हणजे जो एक व्हायब्रंट NEPचं मेकॅनिझम दिसतंय. आता परवा एक नेहरूमध्ये ज्या काही वेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, ज्या देश पातळीवर सगळ्या एकत्र आल्या होत्या ना, त्यांच्यासाठी एक मोठं कोऑर्डिनेशन वर्कशॉप मिनिस्टर ऑफ एज्युकेशनने ऑर्गनाईज केलं होतं वेगळ्या 12 सिस्टीम खाली. तेव्हा असं लक्षात आलं की महाराष्ट्र खूप पुढे आहे. हे सगळं निश्चितच आपल्या माननीय ऑनरेबल मिनिस्टर ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि हे ACS ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेड्डी सर आणि प्रिव्हियस प्रिन्सिपल सेक्रेटरी सर, त्या दोघांच्याही मार्गदर्शनाने आणि तसंच आपले हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे दोन्ही डायरेक्टर्स आणि NEP स्टेअरिंग कमिटी यांच्यामुळे तर त्यामुळे 2025ला आपल्याला दिसतंय की महासार्कचा GR आला, महाज्ञानदीपचा आला, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क आलं आणि त्याचबरोबर अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम पण आहे. आणि आपल्याला सांगायला एक आनंद होतोय की फर्स्ट अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामची फर्स्ट झोनल कॉन्फरन्स ही 23 मेला महाराष्ट्रात मुंबई विद्यापीठात UGC ऑर्गनाईज करत आहे. त्यावेळेस आपण सगळ्यांनी यावं असं मी आपल्याला सगळ्यांना अपील करतो. या निमित्ताने मी परत आपल्या या म्हणजे महाराष्ट्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचं आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो की त्यांनी एक व्हायब्रंट NEP कल्चर आपल्या महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने पुढे आणलेलं आहे. तर महासार्कचं साधारणतः लक्षात येते की जर जे साधारणतः वेगवेगळी जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आपल्याला आपल्या समोर प्रेझेंट करतो की सर्वात पहिले म्हणजे इट इज ए स्टेट लेवल अपेक्स ऑथॉरिटी पण ऍडवायझरी मेकॅनिझम अंडर महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर हायर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, जे माहेर म्हणून जे आपल्या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये माहेरचा स्वतंत्र एक सेक्शन आहे. त्यामध्ये माहेर एक खूप मोठं पॉलिसी मेकिंग असेल किंवा हायर एज्युकेशनला पुढे आणण्याच्या दृष्टीने त्याच्या डेव्हलपमेंटच्या अँगलनी माहेरचा एक वेगळा सेक्शन महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये आपण तो सगळ्यांनी बघितला असेल. आणि त्यामध्ये माहेरला जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या बाबतीतल्या पॉलिसी मेकिंगच्या संदर्भातल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत त्यामधलं सर्वात महत्वाचं आहे की त्यातला जो गाभा आहे तो म्हणजे कोऑर्डिनेशन, कोलॅबरेशन अमंगस्ट ऑल स्टेट युनिव्हर्सिटीज, असं तो त्यात आपल्याला दिसतो की त्याच्यामध्ये म्हणजे त्यातले मी रिलेव्हंट सेक्शन्स आपल्याला नंतर सांगेलच. पण सर्वात म्हणजे माहेरचं एक कोलॅबरेटिव्ह मॉडेल सगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीज, रिसर्च, इनोव्हेशन आणि अकॅडमिक मोबिलिटी या तिन्ही अँगलनी माहेरचा एक काही रोल्स त्यामध्ये आयडेंटिफाय केले. माहेरच्या अंडर बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आहे आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हे माहेरने दिलेल्या पॉलिसीजवर काम करून सगळ्या युनिव्हर्सिटीजना एक ऍडवायझरी रोलमध्ये सपोर्ट करतात. तर त्या अँगलनी जो हे दोन्ही जे मेकॅनिझम आहे त्या मेकॅनिझमच्या द्वारे प्रमोट केलेलं महासारखे स्टेट लेवल अपेक्स ऑथॉरिटी म्हणजे इट इज प्रायमरीली थ्रू माहेर, असं ते त्याचं एकंदरीत वर्णन. त्यामुळे त्याची एक प्रकारची एक लिगल सँक्टिटी खूप हायर लेवलची आहे कारण इट इज रिपोर्टिंग टू माहेर आणि जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलर्स. तर त्याप्रमाणे आणि याच्या वेगवेगळे या अपेक्स पण ऍडव्हायझरी ऑथॉरिटीचं जे महासारचं ते काय कुठल्या कुठल्या प्रमाणात त्याचं काम आहे. तर सर्वात महत्वाचं आहे की जे काही करिक्युलर फ्रेमवर्क रिफॉर्म्स आहेत हे त्या दृष्टीने येतात. आपल्याला दिसतंय की UGCच्या, AICTEच्या आणि अदर रेग्युलेटरी बॉडीच्या खूप वेगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स वेळोवेळी येत आहेत. म्हणजे अगदी आत्ताच अलीकडं आपल्याला दिसतंय की एक म्हणजे अप्रेंटिसशिप एम्बेडेड जो करिक्युलर प्रोग्रामच्या बाबतीत AEDPच्या बाबतीत आला तो अगदी अलीकडचा आहे. आणि त्याचसोबत एक रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचं एक वेगळं मॉड्यूल आलं आणि त्यापूर्वी
असेसमेंट रिफॉर्म्स असतील वगैरे या बाबतीतल्या गाईडलाईन्स या म्हणजे लक्षात येते की आपल्याला 21 पासून ते 25 पर्यंत अशा रेग्युलर फ्लो मध्ये येत आहे. मग या गाईडलाईनचं इंटरप्रिटेशन करणं आणि त्या दृष्टीनं जे काही लागणारं फ्रेमवर्क आहे किंवा त्या दृष्टीने जे लागणारे नेसेसरी रिफॉर्म्स आहेत हे ऍडवायझरी बोर्डमध्ये फॅसिलिटेट करणे अक्रॉस ऑल स्टेट युनिव्हर्सिटीज हा महासारचा प्रामुख्याने पर्पज आहे. आणि आपल्याला लक्षात येते की कुठलाही करिक्युलम हा 3 लेवलवर एक्झामिन केला जातो, जो 4.5 to 8 ला. म्हणजे एक आहे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आहे, ज्याचं मेटा फ्रेमवर्क आहे. दुसरं म्हणजे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क हे लेवल्स डिफाईन करतं. नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क NHEQF हे त्याचं लर्निंग आउटकम डिफाईन करतं. आणि नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क हे त्या दृष्टीने स्किल्सच्या संबंधातल्या वेगवेगळ्या क्वालिफिकेशन्स डिफाईन करते. ह्या तिघांचं जे जॉईंट एक्सरसाइज आहे ती आपल्याला लर्निंग आउटकम करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे LOCF, जो सेकंड पॉइंट आपल्याला दिसतो, LOCFच्या माध्यमातून तो दिसतो. त्यामुळे हे लर्निंग आउटकम फ्रेमवर्क हे टीचिंग, लर्निंग आणि असेसमेंट मध्ये यावं हे सर्वात महत्वाचं. म्हणजे प्रत्येक बोर्ड ऑफ स्टडीज जेव्हा करिक्युलम डिफाईन करते तेव्हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे की तो त्या संदर्भातले लर्निंग आउटकम काय, त्याच्यातले प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्या बाबतीतल्या POs म्हणजे प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रोग्राम आउटकम काय किंवा कोर्स आउटकम काय, कोर्स डिलिव्हरेबल्स काय आहेत, हे सगळं ते डिफाईन LOCF मध्ये होतं. आणि त्या LOCFच्या अँगलनी आपल्याला मला वाटतं त्यांचं एक प्रकारचं कनेक्ट आपल्याला त्या निमित्ताने पुढे आणायचं असा तो एकंदरीत त्याचा भाग आहे. आता यामध्ये जे काही आपण मागच्या स्लाइडमध्ये मी सिमलेस मोबिलिटी हा वर्ड खूप महत्वाचा आहे. सिमलेस म्हणजे विद्यार्थ्यांना मोबिलिटी वेगळ्या वेनं, म्हणजे एका इन्स्टिट्यूशन मधून दुसऱ्या इन्स्टिट्यूशन मधून, एका डिसिप्लिन मधून दुसऱ्या डिसिप्लिन मध्ये, किंवा एका मोड ऑफ डिलिव्हरी म्हणजे फेस टू फेस असेल तर फेस टू फेस मधून हायब्रिड मध्ये, हायब्रिड मधून ऑनलाईन मध्ये, असं जे वेगवेगळ्या प्रकारचं सिमलेस मोबिलिटी जी द्यायची त्या दृष्टीनेच जे अकॅडमिक इक्विव्हलन्सेस त्या दृष्टीने जे द्यायचे ते सगळे लर्निंग आउटकम करिक्युलर फ्रेमवर्कवर आधारित असल्यामुळे LOCF हे खूप महत्वाचं पार्ट येतोय. म्हणजे करिक्युलम मध्ये यावा, टीचिंग मध्ये यावा, विद्यार्थ्यांच्या लर्निंग मधून तो रिफ्लेक्ट व्हावा. आणि हे करताना जे काही असेसमेंट मॉड्यूल आहे, सुमेटिव्ह आणि फॉर्मेटिव्ह आहे, हे सगळे त्यामध्ये यावं या दृष्टीनं ज्या काही वेगवेगळ्या रेग्युलेटरी बॉडीजनी दिलेल्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत ह्या रिफ्लेक्ट व्हाव्या, हे पहिलं साधारणतः त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे महासारचं. की महासार हे सगळं या बाबतीतल्या करिक्युलम फ्रेमवर्क आणि रिफॉर्मच्या बाबतीतलं देईल. आणि LOCF अप्रोच हा टीचिंग लर्निंग ऍसेस मध्ये रिफ्लेक्ट व्हावा या दृष्टीने सर्व युनिव्हर्सिटींना ऍडवाइस करेल, मदत करेल, असं त्याचं साधारणतः हे. दुसरा पार्ट आहे की या सगळ्या होण्याच्या दृष्टीनं एक कॉमन अकॅडमिक कॅलेंडर निश्चित लागेल. एक कॉमन अकॅडमिक कॅलेंडर इन टर्म्स ऑफ एनरोलमेंट, इन टर्म्स ऑफ ऍडमिशन. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट येतोय की त्याच्यातल्या ज्या कंटिन्युअस असेसमेंट त्या सेमिस्टरमध्ये असेल त्याचं असेल, किंवा त्या सेमिस्टर एंड सेमिस्टर एक्झामिनेशन्स असतील त्या एक्झामिनेशनच्या बाबतीतलं असेल, किंवा रिझल्ट डिक्लेरेशनचं असेल, असं हे ऍडमिशन टू फायनल क्रेडिट अवॉर्ड या हे सगळं अक्रॉस युनिव्हर्सिटीज एक कॉमन अकॅडमिक कॅलेंडर असावं, हा पण एक दुसरा महत्वाचा मॉड्यूल त्यामध्ये यावा अशा दृष्टीनं महासारचं एक ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी असेल. की म्हणजे समजा युजीचे ऍडमिशन आता आपलं 12वीचा रिझल्ट लागलाय, त्यामुळे युजीचं ऍडमिशनचं शेड्यूल हे सगळ्या युनिव्हर्सिटीजने डिक्लेअर केलं. तर त्या ऍडमिशनचा जो मंथ असेल, ते शेड्यूल असेल, ते ओव्हरलॅपिंग असावं, सिमिलर असावं, असा प्रयत्न त्या निमित्ताने व्हावा. एंड सेमिस्टरचे मॉड्यूल्स सिमिलर असावे, एक्झामिनेशन कंडक्ट करायचे, किंवा अॅन्युअल जे कॅलेंडर आहे एक्झामिनेशनचं आणि त्या फर्स्ट इयर लेवल 4.5, लेवल 5, 5.5, 6, 6.57 यांचं
एक रिझल्ट डिक्लेरेशन शेड्यूल कॉमन म्हणजे डेट सारख्या असणं अपेक्षित नाही, शेड्यूल म्हणजे मंथ. साधारणतः समजा आपण असं म्हणलं की मे जून मध्ये युजीचे ऍडमिशन असतील किंवा जुलैमध्ये पीजीचे ऍडमिशन असतील, तर साधारणतः आपण म्हणू की मिड से जे काही असेल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मिड सेमचे रिझल्ट असतील किंवा एप्रिल मे मध्ये फायनल रिझल्ट असणं, असा जो काय एक टेंटेटिव्ह जे शेड्यूल असेल त्या दरवर्षीचं एक कॉमन अकॅडमिक कॅलेंडर व्हावं, म्हणजे जेणेकरून जे सिमलेस मोबिलिटीसाठी जे काही मुवमेंट आहे ती द्यावी. तसंच एक प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या जे एक्सचेंज ऑफ थॉट्स आहेत, म्हणजे आता होऊ शकतं की वेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये कोलॅबरेशन होतील. म्हणजे मध्ये असं म्हणलं गेलं की म्हणजे आम्ही मुंबई युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आम्ही दोघांनी असं विचार केला की आम्ही एक नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये एक जॉईंट डिग्री देऊ का. मग त्या केसमध्ये नॅचरली आमच्यामधलं अकॅडमिक कनेक्ट आणि कॅलेंडर सिमिलर असावं. किंवा जे ड्युअल डिग्री जसं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये ड्युअल डिग्रीचं एक कोलॅबरेशन झालं. किंवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे स्टेट युनिव्हर्सिटी आणि आमचं मुंबई विद्यापीठाचं सीडीओ यांचं एक ड्युअल डिग्री प्रोग्रामसाठी एक हे कोलॅबरेशन झालं. तर मग यामध्ये या सगळ्यांचे एकत्रितपणा कॉमन अकॅडमिक कॅलेंडरच्या माध्यमातून रिफ्लेक्ट व्हावा हा त्यामध्ये येणं. शेअरिंग ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस ऑन करिक्युलम म्हणजे असं साधारणतः आहे की याचं एक डॅशबोर्ड मला वाटतं महासारखचा तो माध्यमातून डेव्हलप होतं. त्याचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम कसं असेल मी ते नेक्स्ट स्लाइड मध्ये सांगेलच. पण साधारणतः तो जसा आपला एक डॅशबोर्डचा आता एक खूप चांगला प्रयोग महाराष्ट्र लेवलवर आपल्या डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशनने केला की ज्या दृष्टीनं सर्व युनिव्हर्सिटीचे आता अफिलिएशन्स असतील किंवा एक्झामच्या बाबतीतले असतील ते सगळे एका कॉमन डॅशबोर्डवर आलेले. तो एक 90 दिवसातला एक मोठा तो प्रोग्राम महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर केला. तो सक्सेसफुल झाला आणि सगळ्या स्टेट युनिव्हर्सिटीचे त्या डॅशबोर्डवर आहे. असं सिमिलर वेने ज्या काही बेस्ट अकॅडमिक प्रॅक्टिसेस सुद्धा त्या डॅशबोर्डवर याव्या. प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या एक वेगवेगळ्या बेस्ट प्रॅक्टिसेस असतात. गोंडवाना युनिव्हर्सिटीने आता अलीकडे एक पीपीपी मॉडेलमध्ये खूप चांगला एक तिथल्या लॉइड मेटल्स आणि एक ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून एक एक इंडस्ट्री एंगेज एक डिग्री प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला. तो पीपीपी मॉडेलवर होता. तो एक बेस्ट प्रॅक्टिस. अशा प्रत्येकाच्या खूप चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. तर त्या बेस्ट प्रॅक्टिसेस एकमेकाचं एक्सचेंज व्हावं. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीने इंटर्नशिपसाठी खूप चांगलं पोर्टल केलं. ते सगळ्यांनी तसं त्याचं अनुकरण इतरांनी करावं. असं प्रत्येकाच्या काही ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या एकमेकाला शेअर व्हाव्या. त्यांच्या बाबतीतलं ब्रेन स्टॉर्मिंग व्हावं आणि एक महाराष्ट्र एक रोल मॉडेल देशासाठी असावं असं एक त्यामध्ये येते. इनोव्हेटिव्ह क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिझम या बाबतीतलं एक सिमलेस कसं होता येईल एक त्या दृष्टीनं म्हणजे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिटचे आता काही एक्झाम्पल्स येऊ लागले. मुंबई विद्यापीठात एका विद्यार्थ्यांनी 1 वर्षाच्या पीजी नंतर एक्झिट घेतली आणि त्याला तो पीजी डिप्लोमा त्यामुळे मिळाला. एक एक्झाम्पल असे वेगळे येऊ लागले. लॅटरल एंट्रीचे वेगळे एक्झाम्पल अलीकडेच आपल्या समोर आले की पर्टिक्युलरली एआयसीटीच्या एआयसीटी एज अ रेग्युलेटरी बॉडी एमबीए मध्ये सेकंड इयरला इंजिनिअरिंगच्या मुलांना त्यांनी लॅटरल एंट्री दिली. म्हणजे तो या वर्षाच्या जो म्हणजे मला वाटतं जो आपलं 24-25 जे होतं ऍडमिशन सीईटी सेलने त्यावेळेस एमबीएच्या सेकंड इयरला इंजिनिअरिंगच्या मुलांना ऍडमिशन दिली. मग ती लॅटरल एंट्री झाली. मग त्याचा नॅचरली ते जेव्हा त्यांची लॅटरल एंट्री झाली तर त्यांना जे काही फर्स्ट इयरचे प्री रिक्विजिट्स काही जे बाय चान्स मिस होत असतील तर ते प्री रिक्विजिट्स देणे किंवा त्यांच्या काही समर इंटर्नशिपच्या काही मिस होत असतील तर ते करून घेणे असं जो काही वेगळ्या रिक्वायरमेंट होती त्या त्या युनिव्हर्सिटीजनी आपल्या लेवलवर केली. एक स्टेट लेवलला या बाबतीतलं मेकॅनिझम असावं असंही असेल. लॅटरल एंट्री ही जेव्हा एका युनिव्हर्सिटी दुसऱ्या युनिव्हर्सिटीत जातात तेव्हा किंवा एका कॉलेजमध्ये दुसऱ्या ती एक प्रकारे लॅटरल एंट्री येते. लॅटरल एंट्री इंजिनिअरिंगला सेकंड इयरला पण आणि फार्मसीला पण असते. तर या सगळ्यांच्या बाबतीतलं एक
एक क्रेडिट ट्रान्सफर इनोव्हेटिव्ह मेकॅनिझम असावं, ज्यातून मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिटचे सुकर व्हावं, लॅटरल एंट्री फॅसिलिटेट व्हावी. हा एक त्याच्यातला एक महासातचा एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह आहे. ते ऍडवायझरी मेकॅनिझमनी सगळ्या विद्यापीठांना सपोर्ट करावं, एक स्टेट लेवल मेकॅनिझमनी, असं ते त्या अँगलनी आलेलं. गाईडलाईन्स फॉर अडॅप्टिव्ह पेस ऑफ लर्निंग अँड रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, या दोन मला वाटतं फार महत्वाच्या रिसेंट गाईडलाईन्स, अगदी अगदी अलीकडच्या गाईडलाईन्स युजीसीने दिल्या. म्हणजे याच्यामध्ये असं होतं, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जेव्हा आलं मॉड्यूल म्हणून, तेव्हा त्यांनी अडॅप्टिव्ह पेस ऑफ लर्निंग अँड रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचं एक सेक्शन मध्ये सुतोवाच केलं होतं, त्याचं एक डिस्क्रिप्शन दिलं होतं. त्या बाबतीतल्या जे एक्सटेन्सिव्ह गाईडलाईन्स त्या अलीकडे येऊन गेल्या. रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग याची कन्सेप्ट, कारण या बाबतीतला पण या दोन्हीमध्ये युजीसीनं आणि एनसीआरएफ नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कनी म्हणले की या दोन्ही बाबतीतलं एक रिगरस असेसमेंट मेकॅनिझम असावं, त्याद्वारेच रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग व्हावं आणि अडॅप्टिव्ह पेस ऑफ लर्निंग व्हावं, असं ते म्हणलेलं आहे. तर त्या दृष्टीनं जे काही ऍडवायझरी मेकॅनिझम आहे ते महासाथ देऊ शकेल. म्हणजे अडॅप्टिव्ह पेस ऑफ लर्निंग कसं की ऍक्सलरेटेड लर्निंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले की 4 वर्षाचा डिग्री प्रोग्राम एखाद्या विद्यार्थ्यांनी क्रेडिट ऍक्विजिशन पास करून, जो ऍडव्हान्स लर्नर आहे त्यांनी 3.5 इयर्स मध्ये ते जर क्रेडिट कम्प्लिशन त्याला करायचं असेल, म्हणजे ते करू शकत असेल, तर ते त्या प्रकारचं एक मेकॅनिझम आपल्याला द्यावं लागेल. तर त्यामुळे तो ऍक्सलरेटेड लर्निंग आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम हा 3 वर्ष न करता 3.5 इयर्स मध्ये करायचं, म्हणजे मला आय डोंट वॉन्ट टू कॅरी द, म्हणजे लाईक म्हणजे त्याच्यामध्ये एक फेल होण्याचं जे काय असं मला ते कॅरी न करता त्याऐवजी मी क्रेडिट्स माझ्या पेसनी लर्न करेल, तर त्यासाठी 3च्या ऐवजी 3.5 वर्ष किंवा 4 असं जे काही आलं होतं, तो दॅट इज एक्सटेंडेड मोड ऑफ लर्निंग, ऍक्सलरेटेड मोड ऑफ लर्निंग किंवा एक्सटेंड मोड ऑफ लर्निंग, याला म्हणूया आपण अडॅप्टिव्ह पेस ऑफ लर्निंग. हे देण्याचं मेकॅनिझम, ज्या काही गाईडलाईन्स आल्या त्या गाईडलाईनच्या आधारे जे काही फ्रेमवर्क द्यायचे ते महाराष्ट्र स्टेट अकॅडमिक अँड रिसर्च काउन्सिल देईल, असा तो त्या बाबतीतला निश्चित आहे. दुसरा रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग आहे. रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग मध्ये म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष लेटसे, म्हणजे 2 वर्ष नॅचरली लेवल 5.0 आली, 2 वर्ष केलं आणि युजी डिप्लोमा घेऊन तो बाहेर गेला, तर आणि 2 वर्ष जॉब करून आला आणि परत आला, समजा बीकॉमचा हे आहे, आणि तो बँकेत त्याने 2 वर्ष काम केले, आणि लेटसे की टॅली हे 3rd इयरला आहे बीकॉमच्या, आणि तो 2 वर्ष ऑलरेडी बँकेत काम केलं, त्याने टॅलीवरच काम केलंय, त्यामुळे त्याला टॅलीचं इनफॅक्ट ऍडव्हान्स व्हर्जन माहिती आहे. म्हणजे याचा तर त्याचं रेकग्निशन ऑफ टॅली लर्निंग हे रेकग्नाइज केलं पाहिजे. तर ते रेकग्निशन तो 3rd इयरला करण्याच्या दृष्टीने त्याला त्या प्रकारचे क्रेडिट एक्झेम्पशन मिळणं, हा त्यातला एक महत्वाचा भाग रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग आहे, तो यामधून द्यावा, असा पण एक भाग आहे. आता ह्या ज्या सुरुवातीच्या सगळ्या ज्या 5 ते 6 गाईडलाईन्स किंवा जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या GR मध्ये बघितलं, ते आपण 7 गाईड ह्या प्रामुख्याने अकॅडमिक ओरिएंटेशनच्या अँगलनी आहेत. आणि ज्या नंतरच्या ज्या 2 गाईडलाईन्स आहेत, ज्या व्हायब्रंट रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप कल्चरच्या अँगलनी, तर यामध्ये की स्टेट लेवल एक काही मेकॅनिझम आपल्याला देता येईल का, ज्याच्यामुळे युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्रीमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स व्हाव्या, इंडस्ट्रीजनी वेगवेगळ्या लेवलवर सपोर्ट करावं, असं काही करता येईल का, असा एक स्टेट लेवलला कोऑर्डिनेशन करून असं वेगळ्या असोसिएशन सोबत, आणि त्या निमित्ताने विद्यापीठांना तो एक स्ट्रॉंग लिंकेजेस देता येतील का, असं काही मेकॅनिझम करता येईल का, असाही तो त्यामधून येतोय. आता निश्चित जेव्हा इंडस्ट्री सोबत करतोय आपण, तर तेव्हा आपल्याला लक्षात येते की यामध्ये जेव्हा इंडस्ट्री सपोर्टेड अकॅडमिक प्रोग्राम्स असतील, त्या बाबतीतल्या काही गाईडलाईन्स आपल्याला पुढे आणायच्या आहेत का, किंवा प्रोफेसर प्रॅक्टिसचं काही सपोर्ट सिस्टीम द्यायची असेल, किंवा असंही होऊ शकतं की MSME म्हणजे हे मायक्रो मीडियम आणि स्मॉल स्केल एंटरप्राइजेस जे असतात, यांच्याकडं R&D स्टेटस तेवढं स्ट्रॉंग नसतं. मग त्यांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करण्याचं आणि ते प्रॉब्लेम्स
रिसर्च प्रॉब्लेम्स युनिव्हर्सिटीजना कम्युनिकेट करण्याचा आणि युनिव्हर्सिटीजच्या फॅकल्टीनी आणि स्टुडंटवर त्यात काम करून त्यांना इंडस्ट्रीला सपोर्ट करणं आणि इंडस्ट्रीनं त्यात त्याच्या इंटर्म्स म्हणजे त्याच्या बदल्यामध्ये इंटर्नशिपचा सपोर्ट करणे, ओजेटीला सपोर्ट करणे, अप्रेंटिसशिपला सपोर्ट करणे आणि त्यासोबत काही रिसर्च फंडिंग युनिव्हर्सिटीजला देणं असं काही होऊ शकतं का? हाही त्याच्या मागचा फॅसिलिटेशन ऑफ युनिव्हर्सिटी इंडस्ट्री लिंकेज इंटरॅक्शन लिंकेजेस जे युजीसीनं एक व्हायब्रंट युनिव्हर्सिटी इंडस्ट्री लिंकेजेस असं एक गाईडलाईन आणली आहे. त्यावर आधारित काही सपोर्टिंग मेकॅनिझम देता येऊ शकतं का, असा त्यामध्ये भाग आहे. प्रमोशन ऑफ व्हायब्रंट रिसर्च अँड इनोव्हेशन कल्चर. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं स्वतःचं 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं अटेनमेंटचं ऑब्जेक्टिव्ह विच इज बिंग प्लॅन टू बी अटेन बाय 2026-27. तर या दृष्टीनं आपल्याला काय काही कॉमन इमर्जिंग एरियाज किंवा क्रिटिकल थीम्स अशा काही घेता येतील का? आता जसा आलंय की सेमीकंडक्टर हा इज लाईकली टू बिकम ए इम्पॉर्टंट नॅशनल सेमीकंडक्टर मिशन. तर त्या दृष्टीनं 3-4 युनिव्हर्सिटीज मिळून काही काम करता येतं का? लिथियम बॅटरीच्या बाबतीतल्या असेल, रिसायकलच्या बाबतीतल्या असेल, किंवा क्वांटम कॉम्प्युटिंग असेल, किंवा रोबोटिक्सच्या बाबतीतलं असेल, किंवा IoTच्या बाबतीतलं असेल, VR AR च्या बाबतीतल्या असतील, 3D प्रिंटिंगचं, असं जे काही वेगवेगळ्या ज्या इमर्जिंग एरिया त्यामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या रिसर्च ग्रुप्सने एकत्र येऊन पुढं काम कसं करता येईल. आता आपल्याला माहिती आहे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशननी अलीकडेच एक हब अँड स्पोक मॉडेल मध्ये काही पेअर्स आयडेंटिफाय केले आहेत, ज्यात महाराष्ट्रातलं 2 हब अँड स्पोक त्यातले काही युनिव्हर्सिटी त्या हब अँड स्पोक मध्ये आलेले आहेत. तर ते हब अँड स्पोक एक प्रकारचं एक शेअरिंग आणि कोऑर्डिनेटिंग रिसर्च मेकॅनिझम आहे हब अँड स्पोकच्या फॉर्म मध्ये. तर तसं इनोव्हेशन कल्चर महाराष्ट्राच्या दृष्टीनं उभं करणं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं मिशन एरियाज मध्ये रिसर्च सपोर्ट करणं, असं जो काही वेगळे मिशन्स असतील. आता एक अलीकडं वेव्स म्हणून एक वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट झालं. त्याच्यात लक्षात आलं की जवळपास 75 देशातले लोक पार्टिसिपेट. त्यामध्ये एक क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचा एक खूप मोठा स्कोप लक्षात आला. या बाबतीतलं एकमेकातलं कोऑर्डिनेशन आणि काम करणं असं तो साधारणतः महासागच्या उद्दिष्टामध्ये इन्क्लूड केलं. असे सगळे वेगळे महासागची उद्दिष्ट आहे. तर आता हे महासाग कसं काम करेल, तर त्याचं तर GR प्रमाणे जे काही कंपोजिशन आलंय तर त्यामध्ये साधारणतः आहे की 5 महाराष्ट्रातल्या ज्या स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या ज्या युनिव्हर्सिटीचे टॉप NIRF रँकिंग असलेले किंवा मिनिमम NAC A ग्रेड असलेले A+, A++ असलेले असे 5 व्हाईस चान्सलर्स महाराष्ट्र सरकार हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट निवडेल आणि त्या 5 व्हाईस चान्सलर पैकी एक व्हाईस चान्सलर विल वर्क ॲज ए चेअरमन. आणि या बाबतीतलं सगळं जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट आहे या महासागच्या कामाच्या दृष्टीनं, तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट हा हे जे मी माहेरचा आता उल्लेख केला, माहेरचं जे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आहे त्याचं बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचा मेंबर सेक्रेटरी हा CEO असतो. तर ते CEO किंवा ऑब्लिक रुसा डायरेक्टर असं म्हणू आपण. तर त्या CEO ऑफ माहेर सेक्रेटरिएट किंवा मेंबर सेक्रेटरी ऑफ बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हा किंवा डायरेक्टर रुसा हे PM उषा विल वर्क ॲज ए को चेअरमन अँड कन्व्हेनर, असं त्याचा सेकंड पार्ट. म्हणजे दॅट मेकॅनिझम विल प्रोव्हाइड अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट. 3 इमिनंट एज्युकेशनिस्ट, ज्यातला किमान एक ज्यांनी पूर्वी वेगवेगळ्या अपेक्स बॉडी UGC AICT किंवा अशा वेगळ्या NAC असेल किंवा काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर असेल, फार्मसी, असं जे काही असतील या सगळ्या अपेक्स बॉडीचं ज्यांनी किमान चेअरमन किंवा डेप्युटी चेअरमन म्हणून काम केलंय, किमान असा एक मेंबर त्या महासार्कमध्ये असं ज्याच्यामुळे एक नॅशनल आणि ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह पण येईल. असे 3 इमिनंट एज्युकेशनिस्ट त्याचे मेंबर्स आहेत जे महाराष्ट्र सरकार अपॉइंट करेल. 2 प्रो व्हाईस चान्सलर्स आणि 4 डीन्स रिप्रेझेंटिंग 4 डिफरंट फॅकल्टीज फ्रॉम डिफरंट युनिव्हर्सिटीज. ते 2 प्रो व्हाईस चान्सलर्स आणि 4 डीन्स
म्हणजे 4 फॅकल्टीत आपल्या, जसं कॉमर्स मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटरडिसिप्लिन, अशा ज्या 4 डीन, पण फ्रॉम डिफरंट युनिव्हर्सिटी, म्हणजे सो दॅट हे 2 प्रो व्हाईस चान्सलर्स आणि 4 डीन हे अशा प्रकारे चूज केले जाते की जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राचं एक प्रकारचं रिप्रेझेंटेटिव्ह मॉडेल त्या निमित्ताने येईल, असं ते एक निश्चित आहे. डायरेक्टर हायर एज्युकेशन आणि डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन हे त्याचे मेंबर्स असेल. आणि याशिवाय महासार्कला वेगळ्या प्रकारचं, म्हणजे जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तर, कारण याच्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे, एक्झाम्सचा च्या दृष्टीने काही भाग आहे, अकॅडमिक्सचा भाग आहे, त्यामुळे जिथे इथं गरज भासेल तिथं रजिस्ट्रार असतील वेगवेगळ्या विद्यापीठांचे, डायरेक्टर बोर्ड ऑफ एक्झाम्स अँड इव्हॅल्युएशन असतील, त्यांना वेळोवेळी इन्व्हाइट म्हणून मीटिंगला बोलवणं असंही त्याच्यात होऊ शकतं. त्यामध्ये दुसरा भाग आहे म्हणजे इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह, कारण स्ट्रॉंग युनिव्हर्सिटी इंडस्ट्री इंटरॅक्शन आहे, त्यामुळे काही लिडिंग इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह ना मीटिंग्सला बोलवणं असं पण त्याच्यात प्रोव्हिजन केली गेलेली आहे. आणि याशिवाय म्हणजे आता हे साधारणतः ओव्हरऑल जो ग्रुप आहे, म्हणजे काही वेळा जेव्हा लिगल ऍस्पेक्ट असतील, काही स्टेट युनिव्हर्सिटी लॉ ऑफिस असते बोलवायचे असतील, तर तेही प्रोव्हिजन्स असेल. किंवा आपल्याला असं दुसरं म्हणता येईल की जेव्हा जेव्हा हे, कारण याची जसं आपले डायरेक्टर हायर एज्युकेशन शैलेंद्र देवळकरांनी सुरुवातीलाच सांगितलं की या बाबतीतलं सुरुवात ही ईबीओएस पासून होती. म्हणजे सुरुवात तो ईबीओएसचा खरं म्हणजे तो स्टडी ग्रुप केला होता आणि ईबीओएस मधून मग तो महासारची कन्सेप्ट इव्हॉल्व्ह झाली आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी आवश्यकता भासेल की काही डिसिप्लिन वाईज कोलॅबोरेशन करायचे, ब्रेनस्टॉर्मिंग करायचे, डिस्कशन करायचं, अशा वेळेस महासार काही त्याचे छोटे छोटे ग्रुप्सही केले जातील, जे त्यातले जे महासारचे जे व्हीसीज आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली काही सब ग्रुप्सही जेव्हा आवश्यकता असेल ते करण्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे, ईबीओएस सारखी. आणि त्याशिवाय हे जे काही वेगळ्या या निमित्ताने ऍडवायझरी मेकॅनिझमच्या द्वारे वेगळ्या गाईडलाईन्स दिल्या जात आहेत, याचं एक अंडरस्टँडिंग एनईपीच्या प्रोग्रेसच्या माध्यमातून व्हावं. जे काही होत आहे त्याचा वेगवेगळ्या गाईडलाईन्स पर्क्युलेट करताना काही अडचणी येत आहेत का, किंवा त्यातून काही नवीन गोष्टी चांगल्या इनोव्हेटिव्ह घडतात का, याचा सगळा अभ्यास करण्याचं काही स्ट्रॅटेजिक ग्रुप्स पण त्या निमित्ताने महासार करून त्या निमित्ताने तो काम करेल, असं ते साधारणतः एक भाग त्यामध्ये आलेला आहे. आता याचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॉड्यूल आहे ते मी जसं सांगितलं एक साधारणतः एक फ्लो चार्टच्या माध्यमातून आपल्याला या स्लाइडमध्ये प्रेझेंट केलेलं आहे. ही स्लाइड आता तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये एक डॅशबोर्ड किंवा एक पोर्टल या निमित्ताने लवकरच डेव्हलप केलं जाईल. आणि जे पोर्टल हँडलिंग त्या बाबतीतलं सगळं कन्व्हेनर किंवा नोडल ऑफिसर हे जे महासारचे जे उपाध्यक्ष आहेत, जे सीईओ ऑफ बोर्ड ऑफ मॅनेजमेंट किंवा पीएम उषाचे जे डायरेक्टर आहेत, स्टेट प्रोजेक्ट डायरेक्टरेट आहेत, ते बघतील. आणि त्या डॅशबोर्डवर वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स पोर्टलवर उपलब्ध असतील. म्हणजे आरपीएल म्हणजे रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, किंवा एलओसीएफ म्हणजे एलओसी लर्निंग आउटकम करिक्युलर फ्रेमवर्क, एई म्हणजे अकॅडमिक इक्विव्हलन्सेस आहे, ऑनलाईन कोर्सेस आहे, क्रेडिट ट्रान्सफर आहे, क्रेडिट ट्रान्सफरच्या दृष्टीने अकॅडमिक इक्विव्हलन्सेस असतील, ट्विनिंग जॉईंट ड्युअल डिग्रीच्या दरम्यान काही असतील, काही रिसर्चच्या सिस्टीम असतील, इनोव्हेशनच्या असतील, असं साधारणतः वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स असतील. तर यामध्ये अपेक्षित आहे की ज्या ज्या युनिव्हर्सिटीजना आपल्याला या दृष्टीनं ऍडवाइस हवा असेल त्यांनी या प्रकारचं प्रपोजल हे त्या पोर्टलवर अपलोड करायचे. आणि त्या प्रकारच्या सगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीचे जे काही प्रपोजल्स येतील ते प्रपोजल वुड बी कन्वर्ट इन टू एन एजेंडा बाय सीईओ बीओएम ऍज ए नोडल ऑफिसर किंवा ऍज ए कन्व्हेनर ऑफ दॅट. याच्या मीटिंग किमान महिन्यातून एक तरी व्हावा असं संकेत आहे. अँड ऍज अँड वेन निडेड व्हावे, अशा फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी असावी, जेणेकरून ज्या ज्या विद्यापीठांचे प्रपोजल्स, त्यामुळे आपण बघतो की युनिव्हर्सिटीज कडून प्रपोजल्स येतील आणि या प्रपोजल्सच्या द्वारे तो एजेंडा कन्वर्ट होईल. आणि ती महासारच्या मीटिंगमध्ये त्या मीटिंगद्वारे या सगळ्या प्रपोजल्सवर डिस्कशन होईल आणि रिझोल्युशन दिले जातील. जे रिझोल्युशन ज्या
याचं महासाच्या पोर्टलद्वारे सगळ्या युनिव्हर्सिटीजना कम्युनिकेट केले जाते. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक मॉड्यूल खाली म्हणजे अकॅडमिक इक्विव्हलन्स असेल, इनोव्हेशन असेल, रिसर्च असेल किंवा प्रत्येकामध्ये युनिव्हर्सिटीज प्रपोजल देतील. त्याद्वारे जे मिळणारे रिझोल्युशन आहे ते महासाच्या पोर्टलद्वारे सगळ्या युनिव्हर्सिटीला कम्युनिकेट केले जातील आणि त्या रिझोल्युशनच्या माध्यमातून ज्या काही ऍक्शन्स आलेल्या ते एटीआयच्या फॉर्म मध्ये इन ड्यू कोर्स ते युनिव्हर्सिटीज कम्युनिकेट करू शकतील. असं तो साधारणतः ते त्याबद्दलचं एक मेकॅनिझम या निमित्ताने एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम या निमित्ताने केलंय, जो आता त्याच्या निमित्ताने पोर्टल डेव्हलपमेंट करणं असं एक साधारणतः काम या निमित्ताने सुरू जाईल. म्हणजे त्या निमित्ताने या पोर्टलवर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही नॉव्हेल इनिशिएटिव्ह आहेत त्या इनिशिएटिव्हचं एक सपोर्टिंग मेकॅनिझम एक सगळ्या युनिव्हर्सिटीज, ऑटोनॉमस कॉलेजेसना या निमित्ताने उपलब्ध होईल असं या दृष्टीने हे पोर्टल डिझाईन केलं जाणार. एक साधारणतः याचं फ्लो मॉडेल कसं असेल हे आपल्याला या निमित्ताने मी आपल्याला एक्सप्लेन केलंय. आता याच्यातले काही एक्झाम्पल्स आपल्याला या निमित्ताने आपण घेऊया. म्हणजे साधारणतः एक एक्झाम्पल देऊन मी संपवतो, कारण आपल्या वेळेचं पण गणित आहे, त्यामुळे मी फक्त एक घेऊन आपल्याला थांबेल. म्हणजे आता अकॅडमिक इक्विव्हलन्स कसं होऊ शकतं याचं एक मी जस्ट एक फ्लो डायग्राम मध्ये आपल्याला एक हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कसं आहे की इन्स्टिट्यूट म्हणजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ऑटोनॉमस कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीज यांच्या प्रत्येकांच्या स्वतःच्या एंट्री क्रायटेरियाज असतील आणि त्यांचे मल्टिपल एंट्री एक्झिट मॉडेल असेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की फर्स्ट इयर नंतर जर एक्झिट घ्यायचं असेल तर त्याला त्याने किमान 6 क्रेडिटचे स्किल कोर्सेस अगोदर केले पाहिजे, 4 क्रेडिटचे ऍडिशनल केले पाहिजे, असं तो एक फर्स्ट इयर एक्झिटचा तो क्रायटेरिया आहे. तर या बाबतीतले जे सगळे वेगळे ऑप्शन्स आहेत आणि त्याचे इक्विव्हलन्सेस हे सगळं साधारणतः तो जे काही त्या पोर्टलद्वारे जे काम होणार आहे. तर आपण असं गृहीत धरूया की एक्झाम्पल म्हणून मी दिलंय एक इन्स्टिट्यूशन 1 आहे आणि त्या इन्स्टिट्यूट 1 मधून तो स्टुडंट इन्स्टिट्यूट 2 ला जा. तर वेगवेगळ्या केसेस काय असू शकतात असं जस्ट मी एक प्रेझेंट केलंय. याचा काही म्हणजे हे काही कम्प्लीट कव्हर होत नाहीये, पण एक या निमित्ताने माहिती आपल्या सगळ्यांना यावी म्हणून एक मी हे आदर्शन केलं की समजा त्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला काही मॉड्यूल्स केले, 10-10 क्रेडिटचे, 20 क्रेडिटचे, नॅचरली एका सेमिस्टरला आपण 20 ते 22 असतं. तर साधारणतः त्यांनी 10 क्रेडिटचे काही 2+2+4 असं काही 2+4+4 असं केलं असेल, ते सब्जेक्ट ए मध्ये कव्हर होते. सब्जेक्ट बी +2+2+4 असं काय असू शकेल. असं साधारणतः 20 क्रेडिट त्या इन्स्टिट्यूट मधून त्यांनी अर्न केले एका पर्टिक्युलर सेमिस्टरमध्ये. 20 म्हणले 22 पण आहेत आपल्या, कारण आपण 120 ते 132 ते 3 वर्षाला देतो, म्हणजे त्यामुळे एक प्रकारचं ते झालं. आता तो मुलगा समजा दुसऱ्या इन्स्टिट्यूटला जातो. आता त्या वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट कसे असू शकतील, म्हणजे काय काय इश्यूज येऊ शकतील हे मी फक्त इथं समराईज करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समजा तो मुलगा इन्स्टिट्यूट 2 मध्ये गेलाय, तर जिथं होऊ शकतं की तो एका कॉलेज दुसऱ्या कॉलेजमध्ये गेला किंवा एका युनिव्हर्सिटी दुसऱ्या युनिव्हर्सिटीला गेला सेकंड इयरला, तर होऊ शकतं की त्यांच्या फर्स्ट इयरचा जो काही होता ते एक्झॅक्ट आयडेंटिकल आहे प्रोग्राम. सब्जेक्ट ए, सब्जेक्ट बी एक्झॅक्ट आयडेंटिकल आहे, सिलेबस वाईज पण आयडेंटिकल आहे आणि म्हणजे त्यामुळे एक्झॅक्ट क्रेडिट पण सिमिलर आहे. दोघांचे 20 क्रेडिटचे ते एक्झॅक्ट आयडेंटिकल होता. असं पहिली केस असू शकते, वेअर म्हणजे त्या केसमध्ये इन्स्टिट्यूट ऑफरिंग सेम कोर्स अँड सेम सब्जेक्ट. त्या केसमध्ये अकॅडमिक इक्विव्हलन्स तेवढं काही कॉम्प्लेक्स असणं ची गरज नाही. पण दुसरं इन्स्टिट्यूट समजा त्यांनी दुसरी इन्स्टिट्यूट चूज केली की ज्याच्यामध्ये 20 क्रेडिट पैकी फक्त 10 क्रेडिट आयडेंटिकल होते आणि 10 क्रेडिट मात्र डिफरंट आहे. मग अशा केसमध्ये सब्जेक्ट बी आणि सब्जेक्ट सी म्हणजे जे याचं व्यवस्थित कनेक्ट करणे आणि त्यातून काही इक्विव्हलन्स देणे आणि इक्विव्हलन्सच्या फॉर्म मध्ये त्याला काही प्री रिक्विजिट सेकंड इयरच्या दृष्टीने द्यायचे असतील, तर तो प्रकार हा इन्स्टिट्यूट 2 साठी म्हणजे इन्स्टिट्यूट 3 साठी इन्स्टिट्यूट 2 च्या कम्पॅरिझन मध्ये वेगळा आहे. म्हणजे इन्स्टिट्यूट 1 मधून तो 2, 3, 4 मध्ये जातोय, तर इन्स्टिट्यूट 2 आणि इन्स्टिट्यूट 1 चे प्रोग्राम सिमिलर होते, त्यामुळे काही अडचण नाही आली.
इन्स्टिट्यूट 3 मध्ये पार्शियल सेपरेशन आहे, त्यामुळे काही प्रिरिक्विजिट ह्या निश्चित आहे. आणि इन्स्टिट्यूट 4 मात्र एकदमच वेगळं दिसतंय, की ज्याच्यामध्ये असं दिसतंय की तो ऑलटुगेदर डिफरंट सब्जेक्ट नाहीये. काही पार्ट ओव्हरलॅप, म्हणजे 20 क्रेडिट पैकी 10 क्रेडिट सारखे आहेत आणि दुसऱ्या 10 क्रेडिट मध्ये पार्शियल ओव्हरलॅप. तर तो पार्शियल ओव्हरलॅप किती आहे तो काढणे, म्हणजे तो जो ओव्हरलॅप आहे नॅचरली तो शिकलेला आहे. आणि जो नॉन ओव्हरलॅपिंग पार्ट आहे, जे काही त्याला शिकायला मिळालेलं नाही ते समजा असेल, तर त्या दृष्टीने काय प्री असतील असं साधारणतः होऊ शकतं. त्यामुळे या बाबतीतलं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की अशा या 3 केसेस मी जस्ट प्रेझेंट केल्या, अशा वेगळ्या येतील. आणि त्यामुळे अकॅडमिक इक्विव्हलन्सचे द्यायचंय तर ते सिस्टीम एक इनोव्हेटिव्ह क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिझम आणि प्री प्रमाणे येईल. यासाठी एक पर्टिक्युलरली एक सर्वात महत्वाचा जो पार्ट महासार घेणार आहे, की ते म्हणजे आपल्याला माहिती युजीसीने जेव्हा 2022 डिसेंबरची युजी करिक्युलर फ्रेमवर्क दिलं, तर त्यामध्ये त्यांनी कोडिंग ऑफ कोर्सेस हा एक महत्वाचा पार्ट दिला. आणि त्या कोडिंग ऑफ कोर्सेसचं म्हणजे 100 ते 199, 200 ते 299 असं त्या प्रत्येकाचं लेवल वाईज डिफाईन केले. तर त्यामध्ये त्या कोडिंग जर व्यवस्थित झाल्या तर इक्विव्हॅलन्स करण्यामध्ये खूप सोपं होऊ शकतं. असं साधारणतः एक सिस्टीम होऊ शकते, असं एक आपल्याला पुढे घेता येईल. तर त्या अँगलनी मी हे आपलं फक्त एक एक्झाम्पल म्हणून प्रेझेंट केले. असे खूप वेगवेगळे एक्झाम्पल निश्चितच या निमित्ताने वर्कआउट केले गेले. जेव्हा महासारच्या निमित्ताने आम्ही जेव्हा ते एक कमिटी म्हणून आम्ही सगळे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे गोसावी सर, ऑनरेबल व्हाईस चान्सलर गोसावी सर, किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी शिर्के सर व्हाईस चान्सलर सर, किंवा आपल्या SNDTच्या चक्रदेव मॅडम असतील, किंवा आपले गोंडवाना युनिव्हर्सिटीचे बोकारे सर असतील, असे वेगळ्या जी त्या EBOची कमिटी होती त्यामध्ये आम्ही काही वेगळे असे काही एक्झाम्पल्स डिस्कस केले आणि त्या निमित्ताने ते ऑब्जेक्टिव्ह या निमित्ताने पुढे आले. या बाबतीतलं पुढचा जो सगळा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम पार्ट आहे हा त्या याच्यामधून महासारच्या जे PM उषाकडून तो त्यातून मिळणं आहे, त्या दृष्टीने ते मेकॅनिझम आणि पोर्टल त्या दृष्टीने वर्कआउट होतं. त्या बाबतीतला फायनान्शियल जो सपोर्ट पार्ट आहे किंवा तो त्याची काही वेगळ्या गाईडलाईन्स त्या निमित्ताने हळू पुढे येत आहेत. आणि या दृष्टीने ते महासारचा GR हा 90 दिवसाच्या दृष्टीने तो आला. आणि याचा एक मी छोट्यात छोट्या म्हणजे सिम्पलेस्ट वे न जो काही दिलेला वेळ त्या वेळेत प्रेझेंट करण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलाय. आणि या निमित्ताने मला वाटतं बरेच एक्झाम्पल्स असतील ते क्वेश्चन आन्सर्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला देता येतील. तर मी इथं आपल्या समोर मला हे प्रेझेंट करण्याची संधी दिली याबद्दल डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन च आभार मानतो. आणि या निमित्ताने जे महाराष्ट्राचं डिपार्टमेंट ऑफ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन जे आदरणीय ऑनरेबल मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली ACS रेड्डी सर आणि डायरेक्टर हायर एज्युकेशन, डायरेक्ट टेक्निकल एज्युकेशन जे करतायत त्यांचं, आणि NEP स्टेअरिंग कमिटी जी खूप एक्झॉस्टिव्हली काम करते, असं सगळ्यांचं मनापासून आभार मानून त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही आलंय ते आपल्यासमोर मी आपल्यासमोर प्रेझेंट केलंय. मी इथं आपलं थांबतो आणि त्यानिमित्ताने आपले काही क्वेश्चन आन्सर्स असतील तर ते घ्यायला मी तयार. धन्यवाद RD कुलकर्णी सर. साधारणतः 45 मिनिटं हे आपलं प्रेझेंटेशन झालं. अत्यंत सविस्तर पद्धतीने महासार्क ही संकल्पना नेमकी काय आहे, ती कशासाठी ही संकल्पना पुढे आणण्यात आली आणि त्याचं स्वरूप कशा पद्धतीने असेल, कार्य कशा पद्धतीने असेल आणि एकूणच त्याचे परिणाम हे पुढच्या काळात कशा पद्धतीने जेव्हा आपण NEP संपूर्ण राज्यामध्ये राबवतो आहोत ते कशा पद्धतीने होतील या दृष्टिकोनातनं आपलं सादरीकरण हे अतिशय उपयुक्त अशा स्वरूपाचं सादरीकरण आहे. मला असं वाटतं की हे कायमस्वरूपी आता आमच्या YouTube चॅनलला पण हे आम्ही अपलोड करून देणार आहोत. त्यामुळे अनेकांना याचा फायदा या दृष्टिकोनातून होईल.
मला असं वाटतं की एकमेव म्हणजे संपूर्ण देशामध्ये आपलं एकमेव राज्य असं आहे महाराष्ट्र, की जे एनईपीचा इतका पुढे जाऊन विचार करत आहे. म्हणजे अजूनही अनेक राज्यांमधनं एनईपीच्या बाबतीमध्ये संभ्रमावस्था आहे. काही राज्यांनी एनईपीच्या अंमलबजावणीची औपचारिकताच केवळ केलेली आहे. मात्र आपण एनईपी केवळ सूत्रबद्ध पद्धतीने राज्यामध्ये अंमलातच आणली नाही. तर भविष्यामध्ये एंट्री एक्झिटच्या स्वरूपाने क्रेडिट इक्विव्हॅलन्सच्या संदर्भामध्ये काय समस्या होऊ शकतात, विद्यापीठांना कोणत्या प्रश्न भेडसावू शकतात, या दृष्टिकोनातनं महासार्क असेल, महाज्ञानदीप असेल, यांचं निर्मिती आपण केलेली आहे. मला असं वाटतं की एकूणच हा पुढच्या 5 वर्षांमधला महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मधला, हायर एज्युकेशनच्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मधला एक महत्वाचा अंग असणार आहे, जो आपण आज उलगडून दाखवला. मला असं वाटतं की आज या ठिकाणी आपल्याकडे डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर आहेत, डॉक्टर विलास सपकाळजी आहेत. मी दोघांनाही विनंती करतो की आपण यावरती एक साधारणतः एक 2-2 मिनिटं, कारण आता आपला वेळ बऱ्यापैकी झालाय, तर आपण एक 2-2 मिनिटं जरूर आपले ऑब्झर्वेशन्स आहेत ते व्यक्त करावेत, आणि मग त्यानंतर काही जण हँड रेज करतायत, त्यांचे काही प्रश्न असतील तर आपण त्याकडे वळू. चांदेकर सर. सर एक प्रश्न विचारू का? हा विचारा विचारा सर, चांदेकर सर विचारा, हो. मी तुम्हालाच सांगितलं. येस सर मी काय म्हणतो, आता या सगळ्या याच्यामध्ये एक्झामिनेशनचा जो विषय आहे ज्याच्यातली सुसूत्रता, म्हणजे काही विद्यापीठांमध्ये काही परीक्षा कॉलेज लेव्हलवर होतात, काही परीक्षा विद्यापीठ लेव्हलवर होतात, आणि त्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी स्टेट लेव्हलला नाही. नंबर एक. नंबर दोन, इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशनचा रेशो जो आहे, तो रेशो सुद्धा हा सारखा आपल्या राज्यामध्ये नाही आहे. आणि नंबर तीन, इंटरनल इव्हॅल्युएशनचे जे पॅरामीटर्स आहेत म्हणजे क्रायटेरिया, त्या क्रायटेरियामध्ये सुद्धा खूप फरक आहे. तर मी जे ऐकलं त्याच्यावरून कदाचित माझं मिस झालं असेल, मला माहिती नाही आहे. तर एक्झामिनेशन मधली युनिफॉर्मिटी असा पण विषय महासार्ककडे राहणार आहे का, तो विद्यापीठानेच ठरवायचा आहे, म्हणजे काय? सर हे विद्यापीठ म्हणजे महासारखे ऍडवायझरी मेकॅनिझम आहे. म्हणजे आपण तिन्ही घेतलेले आहेत. म्हणजे टीचिंग लर्निंगचंही लर्निंग आउटकम आहे, आणि असेसमेंटच्या वेगवेगळ्या जे रिफॉर्म्स आहेत, इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट आणि एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, याच्या बाबतीतल्याही एक सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीनं सगळ्या गाईडलाईन्स देणे, त्याचं फ्रेमवर्क देणे, हे महासारच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. असेसमेंट रिफॉर्म्स आणि याच्या एक स्वतंत्र मी ऑब्जेक्टिव्ह समराईज करून ठेवले, पण ऍक्च्युली असेसमेंट रिफॉर्मवर एक स्वतंत्र ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये आलेला आहे महासारच्या जियामध्ये. आणि पण एवढंच आहे याच्यामधलं एक कायम, कारण माहेरच्या याच्यामध्ये पण ते क्लिअर आलेलं आहे की याच्यामधलं युनिव्हर्सिटीची ऑटोनॉमीला कुठेही धक्का न लावता एक ऍडवायझरी सपोर्टमध्ये, म्हणजे याचं एक ऍडवायझरी इश्यू करणे असं प्रामुख्याने त्याचं स्वरूप आहे. त्या गाईडलाईन्स देणे, त्या गाईडलाईन्सच्या दृष्टीनं काम करणं असं आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीच्या स्वायत्ततेला कुठेही बाधा न पोचता ते महासार गाईडलाईन्स करेल, जिथे तिथं आवश्यक आहे मार्गदर्शन तिथं महासार करेल, असं साधारणतः त्याच्यात थोडं अपेक्षित आहे. पण याच्यामध्ये मॅन्डेटरी पण आलं पाहिजे. याचं कारण असं आहे की हं. कायद्याने ऑटोनॉमी दिलेली आहे. आता बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आहे, अकॅडमिक काउन्सिल आहे, हे त्याच्या अथॉरिटीज आहेत. आता आपल्याकडे बोर्ड ऑफ डीन नवीन आलाय, त्याच्या अथॉरिटीज आहेत. आणि फक्त जर ॲडवायझरी च्या प्रमाणात जर ते राहिलं, तर पुन्हा आत्ता जी स्थिती वेगळ्या विद्यापीठांमध्ये आहे, काही ठिकाणी 80-20 आहे, 70-30 आहे, 60-40 आहे, 50-50 आहे, आणि इंटरनलचे हे सगळे. तर मला एक वाटतं की युनिफॉर्मिटी आणण्यासाठी काही मॅन्डेटरीली पण त्याला हे अंमलात आणावं लागेल असं वाटतं, म्हणजे मला. सर याच्यात एक आलेलं आहे, म्हणजे म्हणून म्हणजे ऍडवायझरी कम अपेक्स बॉडी, म्हणजे तो पण एक दुसरा उल्लेख आला अपेक्स म्हणून. ते ऍक्च्युली ईबीयूएस वरून महाराष्ट्र स्टेट अकॅडमिक अँड रिसर्च काउन्सिल हे जे ट्रान्झिशन जे झालं ना, ते केवळ तुम्ही म्हणता त्या अँगलनीच झाले. त्या जी आर मध्ये एक उल्लेख आहे, म्हणजे त्या जी आरचं मी जसं तसं वाक्य वाचतो. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्यातील सर्व अकृषी सार्वजनिक विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयावर अधिनियमातील तरतुदीनुसार बंधनकारक असतील, असं त्या जी आर मध्ये नमूद झालेलं आहे. त्यामुळे ह्या गाईडलाईन्स एक नॅचरली त्या दृष्टीनं येत आहेत, तर त्या बंधनकारक. हा आहेत, बंधनकारक आहेत.
थँक्यू सर, ओके, थँक्यू. 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 मला वाटतं 2 हँड रेज झालेत. त्यांना सिन्नरकर सर अनम्यूट करा. आपण तेवढे 2. SCS कॉलेज उमरगा, प्राचार्य SCS कॉलेज उमरगा. सर, हा सर, प्राचार्य डॉक्टर संजय असोले बोलतोय, श्री छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगा. बोला सर, सर. माझा एक प्रश्न असा आहे की सिमलेस मोबिलिटी मध्ये आपण सांगितलं की BSc फर्स्टला समजा एखादा विद्यार्थी मुंबई युनिव्हर्सिटीला आहे आणि सेकंड इयर सुद्धा केलं, थर्ड इयरला तो सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला गेला, तर डिग्री कोणत्याच विद्यापीठाची द्यायची मिळेल त्याला? हा, याचा हे रूल स्पष्ट असा आहे होत. तर त्याचा हा. रूल असा आहे, म्हणजे डिग्री तर मुळात फर्स्ट इयर, आता आपल्या डिग्री आपण आपल्या डोक्यात कायम 3 इयर डिग्री असंच असल्यामुळे ते बऱ्याच वेळा घोळ होतो. फर्स्ट इयर आपण आपल्या आता प्रत्येक लेव्हल पासून ती डिग्री येते, म्हणजे अच्छा तो अच्छा अच्छा. 2 वर्षात नॅचरल तो युजी डिप्लोमा झाला, म्हणजे तो येस येस. विद्यापीठातून बाहेर पडलाय आणि एक्झिट घेतली आणि तो तिकडे गेला, म्हणजे त्याने युजी डिप्लोमा ही मुंबई युनिव्हर्सिटीची घेतलीच आणि नंतर तो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीकडे गेलाय. तर आता याच्या डिग्री ट्रान्सफर त्या बाबतीतल्या, म्हणजे सॉरी, क्रेडिट ट्रान्सफर त्याच्यात होतील. आणि एक रूल ऑफ थंब, म्हणजे एक रूल जो आलेला आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या युजीसीच्या GR मध्ये, म्हणजे ओव्हरऑल डिग्री, आता समजा नॅचरली इथं काय झालंय, 3 वर्षाचे, म्हणजे तुम्ही 3 वर्षाचं एक्झाम्पल घेतलं ज्याच्यात 132 आले, म्हणजे याचा अर्थ त्यांनी 2 वर्ष तिकडं केलंय, तर एक साधारणतः 80 ते साधारणतः 88 हे त्यांनी क्रेडिट्स मुंबई विद्यापीठात केले आणि पुढचे जे 40 ते 44 हे पुणे युनिव्हर्सिटी केले. तर जिथं 50% ज्याच्याकडे जास्त असतील तिकडे ती साधारणतः डिग्री ट्रान्सक्रिप्ट मध्ये त्याचा उल्लेख त्या प्रपोर्शन मध्ये येईल. आणखी एक प्रश्न होता सर, रेकग्निशन प्रायर लर्निंग मध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं 2 वर्ष केलं, पुन्हा तो बँकिंग मध्ये जॉबला लागला आणि जर पुन्हा त्याला थर्ड इयर आमच्या इथं करायचं असेल, तर तो जर जॉब मध्ये असेल तर थर्ड इयर कसं करू शकेल ना? नाही 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 सर, तसं नाही म्हणत तुम्ही. जॉबमध्ये त्याने 2 वर्ष, मी बीकॉमचं एक्झाम्पल दिलं होतं, म्हणजे 2 वर्ष त्यांनी करून युजी डिप्लोमा घेऊन एक्झिट केली आणि तो बँकेत लागला. आणि समजा 2 वर्ष त्याने जॉब केल्यानंतर तो जर परत अकॅडमिकला त्या तिथं रिझाईन करून परत फुल टाइम कोर्समध्ये येत असेल, जे आपल्याला अलाउड आहे एक्झिट एंट्री प्रमाणे विदिन 7 इयर्स, त्यामुळे जेव्हा तो थर्ड इयरला येतोय तेव्हा ह्या ज्या 2 वर्षात त्यानं जे काही शिकले त्यालाही रेकग्निशन मिळावं असं ते लॉजिक आहे. रेकग्निशन ऑफ प्राईम म्हणजे त्या ती कनेक्टेड इंडस्ट्री ना, बीकॉम आणि बँक, ती कनेक्टेड इंडस्ट्री असल्यामुळे तिथलं जर त्याने काही जे काही स्किल्स मिळवले, ते स्किल्स जर थर्ड इयर मध्ये असतील तर त्या स्किल्स मध्ये त्याला एक्झम्पशन मिळावं का, किंवा ते ओव्हर अँड अबोव त्याला धरता येईल का, असं नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कने मांडले. याच्या खूप कॅल्क्युलेशन अर्थात खूप टफ आहेत, म्हणजे इतकं लगेच देता असं नाही. त्या 2 वर्षाच्या दृष्टीने त्यांनी 1.25 एक फॅक्टर दिलाय नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क मध्ये आणि किंवा अलीकडच्या गाईडलाईन मध्ये. त्याचं एक रिगरस असेसमेंट होतं आणि त्या आधारावर त्याला किती क्रेडिट येऊ शकतात असं ते त्याचं गणित ते मांडलं जातं. ते क्रेडिट्स त्या प्रकारचं स्किल जर ऑलरेडी होऊन गेले असेल तर तो त्याच्यामध्ये ते ऍडिशनल त्याला अकाउंट होते, त्याचे एबीसी मध्ये ते क्रेडिट होते. आणि तेच जर प्रकारचं स्किल जर थर्ड इयरला असेल तर त्याला एक्झेम्पशन मिळेल. अशा प्रकारचं ते गणित, म्हणजे तो ऍडिशनल क्रेडिट त्यातून अर्न करू शकतो. असं रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचं एक आहे. अगदी सर, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग आपण जर मूळ एनईपी मध्ये गेलो आणि अगदी नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्कचे, तर मूळ एनईपी न जेव्हा आपण बघितले आरपीएलचा उल्लेख अजून वेगळ्या तऱ्हेने आलाय. तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की म्हणजे तो किती आहे, तो मी एक इनोव्हेटिव्ह म्हणून सांगतोय, तो लगेच त्याचा लिगल आणि असं घेऊ नका. एक उदाहरण म्हणून सांगतोय, तो काय एकदम फ्रेमवर्क मध्ये टाकू नका. त्याचं काय आहे की समजा आपल्याला माहिती आहे की कलाकार असतात, आर्टिस्ट असतात, हे सगळे बऱ्याच वेळा फॉर्मल एज्युकेशन मध्ये नसतात, पण त्यांची स्किल्स खूप हाय लेवलची असतात. तर असे आपल्याला काही उदाहरणं आढळतात. तर अशांचेही स्किल्स आयडेंटिफाय करा असं पण एनईपी ने म्हणले. आता त्या बाबतीतल्या सिस्टीम्स असेसमेंट कशा करायच्या त्या बाबतीतलं पुढे गाईडलाईन भविष्यात येतील. पण हे लर्निंग तो वेगळ्या, कारण काय झालं सर, एनईपी मध्ये काय आलं, फॉर्मल आणि इनफॉर्मल. आपण क्रेडिट कशाला देतोय, फक्त फॉर्मल मेकॅनिझमला देतो. तर इनफॉर्मल मेकॅनिझमने तो जे काही शिकतोय त्याचं रेकग्निशन करणे थ्रू असेसमेंट
रिगरस मेकॅनिझम, त्याला आपण रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग. ओके, थँक्यू सर, व्हेरी गुड. एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण. प्रिन्सिपल बघा सेकंड कोण आहे? तेंडुलकर सर, प्राचार्य देवरुख कॉलेज. सर आपला प्रश्न विचार. सर नमस्कार. हा नमस्कार. प्राचार्य तेंडुलकर, देवरुख कॉलेज. सर ऍक्सिलरेटेड डिग्री आणि एक्सटेंडेड डिग्री आणि रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये कॉमन कनेक्ट आहे का, हा एक प्रश्न झाला. आणि दुसरा प्रश्न असा आहे की रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचं जे गॅझेट आता ज्या गाईडलाईन्स आल्या आहेत तर त्याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी, पब्लिक युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूशन्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स और आयडेंटिफाईड इन्स्टिट्यूशन्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ऑटोनॉमस कॉलेजला हे प्रिव्हिलेज आहे का? नाही, सध्या तरी नाही. हा, सध्या सध्या नाहीये. हळूहळू ते पर्क्युलेट होईल, कारण हे तसं खूप केअरफुली हँडलिंग करूनच पुढे जायचंय. त्यामुळे इमिजिएटली ते लोअर लेवलला पर्क्युलेट नाहीये. म्हणजे लोअर लेवल या ऑटोनॉमस हायर लेवलला पहिले पर्क्युलेट व्यवस्थित झाल्यानंतर ते खाली येईल. म्हणजे इव्हन अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रामला तुम्ही बघितलं त्या गाईडलाईन मध्ये, तिथे त्यांनी तेच म्हणले की युनिव्हर्सिटीचं ते रिस्पॉन्सिबिलिटी. डायरेक्ट ऑटोनॉमस कॉलेजना एडीपी लगेच त्या सिस्टीमने घेणं इंडिपेंडेंटली शक्य नाही. युनिव्हर्सिटीच्या मॉनिटरिंग मध्येच घ्यायचंय असं ते आहे. तर कुठली नवीन गाईडलाईन येते ना सर, त्याचा हळूहळू, कारण त्याचे प्रोज अँड कॉन्स समजून घेण्याच्या दृष्टीनं ते पहिल्या इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनन्स, नंतर सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, असा तो येऊन मग ऑटोनॉमस कॉलेजमध्ये तो पर्क्युलेट हळूहळू होईल. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न होता तो अडॅप्टिव्ह पेस ऑफ लर्निंग हा पार्ट, म्हणजे ज्याच्यात ऍक्सलरेटेड लर्निंग आणि एक्सटेंडेड, हा ऍक्च्युली डिग्रीचा जो पिरियड फ्लेक्झिबल करण्याचा जो प्रयत्न आहे. त्यामुळे रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग इज डिफरंट. तर समजा तुम्ही तो 3 वर्षाचा किंवा 4 वर्षाचा जे म्हणलंय की त्याचा आपण काय फिक्स्ड जो रिजिड म्हणतो की 4 वर्षाचं समजा 176 क्रेडिट्स घेतल्यानंतर त्याला मिळतं, पण ते आपण प्रत्येक वर्षाचे ठरवले 44 असं करू. पण कारण आपण 40% ऑनलाईन मॉड्यूल मध्ये देतोय सेमिस्टर वाईज, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी विथ ड्यू परमिशन ऑफकोर्स फ्रॉम द कन्सर्न बोर्ड ऑफ स्टडीज आणि त्या सगळ्या जे रेकग्नाइज केले जातात, ते जर कोर्सेस तो करत गेला जे पार्ट ऑफ करिक्युलम आहे पण ऑनलाईन मॉड्यूल मध्ये, म्हणजे स्वयं मधून केलं, स्वयं प्लस मधून केलं, किंवा महाराष्ट्र सरकारचं आता महाज्ञानदीप पोर्टल आहे, असे एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, असे केले आणि त्यामुळे त्याचे क्रेडिट्स अर्निंग ही फास्टर वेने झाली. त्यामुळे तो समजा जे 8 सेमिस्टर मध्ये 176 जे करू शकत होता तो 7 सेमिस्टर मध्ये जर करू शकला तर त्याला आपण म्हणू ऍक्सलरेटेड मोड. म्हणजे त्यासाठी त्याला 4 वर्ष वाट बघायची, 3.5 वर्षात ते तो डिग्री मिळू शकतो, असा त्याचा भाग. त्यामुळे त्याच्या बाबतीतल्या असं कम्प्लीट होईल. त्या बाबतीतल्या गाईडलाईन्स विकसित करणे हा, म्हणजे आपण जसं जरी युजीसीनं डिसेंबर 2022ला युजी फ्रेमवर्क दिलं, पण त्याचं एक वेल डिझाईन करिक्युलर फ्रेमवर्क कोणी दिलं तर एनईपी स्टेअरिंग कमिटीनं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिलं आणि त्यातून ते जी आर आहे. तर अशा बाबतीतले ऍक्सलरेटेड लर्निंग आणि एक्सटेंडेड लर्निंगचे जी आर त्या निमित्ताने हळूहळू येतील बेस्ड ऑन गाईडलाईन्स बाय युजीसी, आणि त्याप्रमाणे आपण ते पुढे घेऊया. तर मग ही फॅसिलिटी आता आपल्याला मुलांना द्यायची नाहीये, या कमिंग अकॅडमिक इयर मध्ये ऍक्सेलरेटेड एक्सटेंडेडची प्रोव्हिजन करायची नाही ऑटोनॉमस लेवलला? हा, गाईडलाईन्स येऊ द्या, म्हणजे त्या गाईडलाईन्सच्या आधारावर ते पुढे घेणं केव्हाही चांगलं. म्हणजे एक युनिफॉर्मिटी, जसं चांदेकर सर म्हणाले, याच्यात अक्रॉस महाराष्ट्र ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी मध्ये एक थोडी युनिफॉर्मिटी असावी. सर आणखी एकच प्रश्न, ते रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगच्या गाईडलाईन्स नक्कीच येतील, तुम्ही म्हणालात तसं, पण त्याच्यामध्ये आपण जे एक एक्झाम्पल दिलं की मुलगा सेकंड इयर करून दुसरीकडे गेला आणि परत तो थर्ड इयरला आला आणि कदाचित त्याने टॅली केलं असेल तर टॅलीच्या जर कोर्स त्या ह्याच्यामध्ये असेल तर त्याला एक्झम्पशन द्यावं. पण हे कोर्स एक्झम्पशन पुरतं मर्यादित आहे की एखाद्या विद्यार्थ्याला डायरेक्टली फोर लेवलला तो 13वी मध्ये येतो, 4.5 त्याला देता येतं का, किंवा 5 त्याला देता येतं का, आणि डायरेक्टली तो थर्ड इयर मध्ये बाय व्हर्च्यू ऑफ द नॉलेज व्हॉट ही हॅज अक्वायर्ड विथ द एजन्सी वेअर ही हॅज वर्क. म्हणजे समजा एखादा मुलगा जर बँकिंग मध्ये असेल त्याला बॅलन्स शीट येते,
त्याला ह्युमन रिसोर्स माहिती आहे, त्याला स्टाफिंग पॅटर्न माहिती आहे. अशा जर त्याला मल्टी डायमेन्शनल गोष्टी जर त्याला माहिती असतील तर त्याला आपण लेवल स्पेसिफिक क्वालिफाय करू शकतो का? हा, हे म्हणजे साधारणतः त्याचा स्पेसिफिक अँगल आहे. म्हणजे आता त्याला मिनिमम एक्सपिरियन्सची पण अट घातलेली आहे. म्हणजे अगदी 6 महिने केल्यानंतर त्याचं नाही होणार. मिनिमम एक्सपिरियन्सची अट आहे त्याला, 2 वर्षाची आहे. आणि त्यानंतर वर हायर अँड अबोव्ह. आणि ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे की 7 वर्षात त्याला एंट्री पण करायची. त्यामुळे एकंदरीत एका वर्षाचं त्याला जर हे करायचं असेल आणि त्या दृष्टीने त्याला तो पाहिला होता आणि त्यानं जे काही लर्निंग मिळवलं 5 वर्षाच्या अनुभवामध्ये वगैरे, आणि त्यामुळे त्याला तुमच्या मनानुसार लेवल 5.5 देता आली पाहिजे, असं हे करायला नॅचरली त्याला एक्झॅक्टली. 44 क्रेडिट्स ते त्या दृष्टीनं त्याचं आलं पाहिजे लर्निंग. तर ते जेव्हा होईल त्यात अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम मध्ये तो तसा प्रकारचं येऊ शकेल असं दिसतंय भविष्यातलं. कारण म्हणजे एम्बेडेड डिग्री प्रोग्राम आणि दुसरा एक आजच जो झाला बोर्ड सोबत आमची जी डायलॉग झाला, जो बहुतेक भारत सरकार काही काळानंतर माझ्या मते बहुतेक जून मध्ये येईल का माहित नाही मला, म्हणजे त्याचं पण तो त्यांचं असं म्हणणं आहे की मुलगा अप्रेंटिसला जातो 1 वर्ष. तो युजी बोर्डच्या द्वारे ते अप्रेंटिसचं मेकॅनिझम आहे. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग केलं, 1 वर्ष केलं, 3 वर्ष डिप्लोमा केला, 1 वर्ष केलं, असं जे आहे ना, हे अप्रेंटिसला आता ते क्रेडिटेशन करायला जात आहेत. आणि त्या क्रेडिटेशनची जी काही आहे झेप ती मोठी दिसते. म्हणजे कारण तो फायनल आल्यामुळे मी आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, पण ती मोठी झेप आहे. त्यामुळे भविष्यातला तुम्ही जो हे जे सांगितलंय हे भविष्यातलं होणारं गणित असेल असं मला नक्कीच वाटतंय. सर, पण अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम त्याच्या गाईडलाईन्स ज्या आहेत हा. आणि आरपीएलच्या गाईडलाईन्स आहेत दे आर एंटायरली डिफरंट. हम्म. अप्रेंटिस एम्बेडेड मध्ये कसं आहे की तिथे प्रायर लर्निंग नाहीये. तिथे अप्रेंटिसशिप जो जो ऍक्ट आहे त्याच्या अंडर काही त्यांना स्टायपेंड देणं आणि त्या ऑर्गनायझेशनने अभ्यासक्रम डिझाईन करणं, दोघांमध्ये एमओयू, युजीसीची परमिशन, अशा पद्धतीच्या त्या गाईडलाईन्स आहेत, थोड्या वेगळ्या वाटतात. नाही, त्याचं सांगायला म्हणजे त्यातला काही भाग अजून समोर आलेला नाही तुमच्या, त्यामुळे तुम्हाला ते मी जे एक्झाम्पल लिहिलं ते डिप्लोमा झाल्यानंतर जे 1 वर्ष अप्रेंटिसशिप ऍक्ट खाली जाईल त्याचं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. म्हणजे त्या 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिप मध्ये आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यामध्ये 1 वर्ष करता करता त्यांनी काही कोर्सेस पण करावे, त्याची फ्लेक्झिबिलिटी आता ती दिली जाते. त्यासाठी काही युनिव्हर्सिटीजना त्या बाबतीतलं बोर्ड एमओयू करून त्या युनिव्हर्सिटीजना पुढे आणणार आहे. अर्थात त्यांनी सुरू केले छोट्या लेवलवर, पायलट स्केलवर ते केले, बोर्ड वेस्टर्न झोननी केले. ते आता थोडं सार्वत्रिक करण्याच्या पुढे जाणार. त्यामुळे त्या 1 वर्षाच्या अप्रेंटिस मध्ये त्यांनी काही कोर्सेस केले जे ऑनलाईन मॉड्यूल मध्ये आहेत आणि त्या वर्षभरामध्ये त्यांनी समजा 20 क्रेडिट केले आणि त्याच्या अप्रेंटिसचं एक वेगळं असेसमेंट आहे, कारण त्या अप्रेंटिसचं पण ते काही लर्निंग आहे ना. त्यामुळे त्या लर्निंगचं रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगच्या मॉड्यूलमध्ये एक असेसमेंट आणि दुसरं समांतर जे त्याने त्यामध्ये अप्रेंटिस करता करता त्यांना जे कोर्सेस देण्यासाठी बोर्ड जे प्रमोट करणार आहे त्यासाठीचे एक फायनान्शियल मेकॅनिझम ते भविष्यात देतील. तर त्यातून काही क्रेडिट्स अर्निंग असं जे अक्युम्युलेशन आहे त्यातून ते पुढे येणार आहे. एनिवे सर, थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं बराच उशीर झाला, आपण एक्सिड केलाय जवळ आपला टाइम सुद्धा. आर डी कुलकर्णी सर, मला वाटतं की आज आपण ऑलरेडी एका कॅम्पस व्हिजिट वरती होतात आणि तरी देखील आपण आलात. हे प्रेझेंटेशन आपण दिलं, त्यानंतर अगदी साधक बाधक चर्चा पण झाली, प्रश्नांना उत्तरं पण दिली गेली. मला असं वाटतं की ह्या एडीपीच्या संदर्भामध्ये सर आपण एक मध्यंतरी पीव्हीसीचं वगैरे एक वर्कशॉप पण एसएनडीटीला घेतलं. एक आणखीन या गाईडलाईन्सच्या बाबतीमध्ये ज्या एडीपीच्या गाईडलाईन्स रिसेंटली आलेल्या आहेत आणि आपणही त्या संदर्भामध्ये ज्या डेव्हलपमेंट केल्या त्या संदर्भात आपण एक, मला वाटतं याच प्लॅटफॉर्मवरती एखादा विषय आणखीन याच्यामध्ये अजून स्पष्टता आणण्याच्या दृष्टिकोनातनं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तो आपण लवकरच त्याला प्लॅन आउट करू. मी आर डी कुलकर्णी सरांचे, त्याचप्रमाणे आज मुरलीधर चांदेकर साहेब, डॉक्टर विलास सपकाळ, तसंच संपूर्ण राज्यामधनं आज आमचे सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आज या सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठामध्ये सगळेजण सहभागी झालात. आणि शेवटपर्यंत मला वाटतं 326 जण, अजूनपर्यंत 329 जण
अजूनही याच्यामध्ये आहेत. तर मी सगळ्यांचा अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आमचे संपूर्ण बॅक ऑफिसमध्ये डॉक्टर मगर असतील, डॉक्टर सिन्हलकर असतील, ज्यांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. एक महत्वाची अनाउन्समेंट, उद्या आपण जसं प्रश्न तुमचा आणि उत्तर आमचा, असं आपण आणखीन एक पब्लिक एंगेजमेंटचा आउटरीचचा एक आपण कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये एनईपीच्या संदर्भामध्ये प्रत्येक विद्यापीठाच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित असतील तर त्याचं उत्तर आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक देणार आहेत. तर उद्या आपण आतापर्यंत 3 विद्यापीठांचा या संदर्भातला कार्यक्रम पूर्ण केला आणि अत्यंत उत्तम त्याला प्रतिसाद मिळाला. सोलापूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर, आणि उद्या गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे जे कोणी आता गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक, प्राचार्य या ठिकाणी जॉईन झाले असतील, ते उद्या 11 वाजता या एनईपीच्या संदर्भात जर तुमचे अंमलबजावणी करताना जर काही प्रश्न तुम्हाला निर्माण झाले असतील, शंका असतील, तर त्या विचारण्यासाठी तुम्ही उद्या 11ला जॉईन करू शकता. लिंक आपली ऑलरेडी तुम्हाला दिली, तीच लिंक आहे, ती कायमस्वरूपी लिंक आहे. उद्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू बोकारे साहेब असतील, त्यांचे प्रकुलगुरू, कुलसचिव आणि सर्व अधिष्ठाता जॉईन होणार आहेत. आणि बाकी आमचे तज्ज्ञ सगळे, चांदेकर सर असतील, आर डी कुलकर्णी आहेत, राव सर आहेत, हे सगळेजण पण आमचे त्या सहभागी झालेले असतील. त्यामुळे उद्या 11 वाजता आपण पुन्हा एकदा या व्यासपीठावरनं भेटणार आहोत. मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि पुढच्या शुक्रवारी एका नवीन विषय घेऊन सह्याद्री शिक्षण संवादवरती आपण परत भेटूयात. नमस्कार. नमस्कार.